अखंड मानवजातीच्या कल्याणासाठी या महान विभूतींनी कार्य केलेलं आहे. त्यांच्या पवित्र अशा प्रतिमेस पुष्पहार घालून मान्यवर अभिवादन करत आहेत. सर्व मान्यवर विनंती त्यांनी कृपया स्थानापन्न व्हावे. मन जर सक्षम आणि स्फूर्तिदायी करायचं असेल तर त्याचं सामर्थ्य प्रार्थनेत किंवा नोंदणीत असतं. मी शिवश्री बाळासाहेब यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊवंदनेने करावी. सर्वांना विनंती की त्यांनी जागेवर हात जोडून बसावं. तुझ्या प्रेरणे दिशा मुक्तदायी भयातून मुक्ती मिळाली जगाला. गुलामी कुणाला कुणाचीच नाही. नसे दुःख कोणा नसे न्यून कोणा. फुलांना मुलांना नसे दैन्य काही. जिजामाऊली गे तुला वंदनाही. जशी पार्वती प्रिया शंकरास तशी प्रेमिका गे शहाजी सतुली. जसा संविभागी बळी पूर्वकाई शिवाजी जनांच्या कसे चित्त देई. जिजामाऊली गे तुला वंदनाही. तुझ्या संस्कृतीने तुझ्या जागृतीने प्रकाशात मनेही प्रवाही. तुला अंगिकांना सुखी अंग अंग. खरा धर्म आता शिवाचाच पाही. खरा धर्म आता शिवाचाच पाही. जिजामाऊली गे तुला वंदनाही. तुझ्या प्रेरणे दिशा मुक्तदायी. जय जय जिजाऊ जय शिवराय. जय जय जिजाऊ जय शिवराय. धन्यवाद सर. अतिशय चैतन्यपूर्ण वातावरण या जिजाऊवंदनेने निर्माण झालेलं आहे. आलेल्या सर्व अतिथींचं आपल्याशी जिव्हाळ्याचं एक आपुलकीचं नातं, त्यांचं स्वागत समारंभ करणे हे देखील आपलं आद्य कर्तव्य. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक श्री सतीशराव पाचपुते साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी सुभाष यादव सरांना विनंती करतो. जाधव सरांना. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवश्री विठ्ठलराव भुसारे साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी सुनील जाधव सरांना विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाचे व्याख्याते प्राध्यापक डॉक्टर राजेश धनस्कर सर यांचं स्वागत राजू वाघ सर करतो. त्यानंतर प्रभाकर भणंगे सर यांचं स्वागत ढगे सर करतो.
स्वागत लक्ष्मण बाबर सर. आता आपणास एक प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले शिवश्री बापूराव बर्गे, जिल्हा उपाध्यक्ष अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद परभणी यांचं स्वागत करण्यासाठी मी जाधव सरांना विनंती करतो. शिवश्री दत्तात्रय नांदे साहेब यांचं स्वागत करण्यासाठी महेश काळे सरांना विनंती करतो. महेश काळे. नांदे साहेब. शिवश्री दत्तात्रय कराळे साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी सुधाकर गायकवाड सरांना विनंती करतो. शिवश्री खडगेवार सर यांचं स्वागत ढगे सर करतील. शिवश्री सीताराम ठाकरे सर यांचं स्वागत करण्यासाठी मी गायकवाड सरांना विनंती करतो. श्री बाळासाहेब यादव सर यांचं स्वागत राजू वाघ. अरे हे बाबा हे बागा आमचा जुना सहकारी पूर्णितला यानंतर एक कराळे सरांचं स्वागत. कराळे सरांचं स्वागत महेश काळे सर. ही महेश काय होतं नाव माहीत नसतात नव्यानं अशोक आल्या. देशमुख सर यांना विनंती, त्यांनी समोर येऊन गायकवाड सर यांचं स्वागत करतील. त्याच्या हाताने गजानन स्वागत मोरे सर यांचं स्वागत. तुमच्या बेटा सांगत ऑपरेटर तुला फोटोग्राफीचा 2 किलोमीटर फोटो घेतो. 3 किलोमीटर. यानंतर शिवाजी देशमुख सर यांचं स्वागत गायकवाड सर करतील. त्यानंतर शिवाजी इंगळे सर. इंग्लिश सर या यस गायकवाड सर. येस सर सर असे समोर गजानन मोरे सर कृपया समोर यावं. त्यांचं स्वागत जाधव सर करतील. येस समोर येतो. प्रसाद नारायण सर यांचं स्वागत ढगे सर करतील. यानंतर हरिभाऊ गोहाडे यांचं स्वागत गायकवाड सर करतील. एक विशेष सत्कार आपले जे आजचे व्याख्याते आहेत त्यांना प्राध्यापक ही पदवी मिळाल्याबद्दल मराठा सेवा प्रमोशन झालं. प्रमोशन झाल्याबद्दल मराठा सेवा संघ जिल्हा शाखेच्या वतीने नाही राहू द्या. साहेबांना विनंती. आमच्या टोक्याची तुमच्या काही रिपोर्ट वगैरे फायनल याचा राहिला का? आम्हाला काय अडचण आमची डेट म्हणून समजा साहेबांना विनंती, त्यांनी सरांचा सत्कार. या तिकडे असं टेकडकेवार सर. नांदे सर या सर या समोर सगळेजण या. बाळासाहेब या. विचारमंचावरील सर्व मान्यवरांचा आभार. शब्दसंग्रहाचे स्वागत करतो.
शब्दसुमनाने स्वागत. माणसाला स्वतःच्या अनुभवातून आणि पुस्तक किंवा ग्रंथातून जीवनाचे सार कळत असते. आपण ही जी व्याख्यानमाला आयोजित करत आहोत यामागचा उद्देश किंवा उदात्त हेतू जो आहे तो प्रास्ताविक स्वरूपामध्ये मी शिवश्री सुभाष ढगे सरांना विनंती करतो की त्यांनी प्रास्ताविक स्वरूपात आपल्यासमोर नमूद करावं. माईकचा वापर ज्या महामानवानं शांततेचा संदेश जगाला दिला, मानवतेचा संदेश दिला, ते तथागत गौतम बुद्ध. ज्या मातेच्या उदरातून बहुजनाच्या हिताचा विचार करणारं स्वराज्याचं स्वप्न उभं राहिलं, त्या राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ. ज्या महापुरुषानं सह्याद्रीच्या पटलावर जन्म घेऊन जगाला आदर्शाची गवसणी घालेल असं बहुजनांचं राज्य निर्माण केलं, ते छत्रपती शिवाजी महाराज. ज्या महापुरुषानं तुम्हा आम्हा सर्वांच्या घरामध्ये शिक्षण आणलं, ते महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, संत गाडगेबाबा, फत्तेमा बेगम, अहिल्याबाई होळकर. ज्या ज्या महापुरुषांनी या मातीसाठी आणि मातीतल्या माणसांसाठी आपले प्राण अर्पण केले, त्या सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो. बहुजनाच्या कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तित्वाचं कर्तृत्व इतिहास लिहिणाऱ्यांनी लिहिलं नसल्यामुळं अनेक आमचे नायक इतिहासापासून दुरावले गेले आणि आमच्यापासून सुद्धा ते दुरावले गेले. आणि त्यातलंच एक आपल्या सर्वांचं बहुजनाचं आधी वास ज्याला म्हणतो आपण, या भूमीचा भूमिपुत्र असणारा, या भूमीचा खऱ्या अर्थानं वारसदार असणारा जननायक आमचे बिरसा मुंडा यांचाही खऱ्या अर्थानं विचार लोकांपर्यंत आणि बहुजनांच्या घरापर्यंत पोहोचले नाहीत. मला वाटतं की गौतम बुद्ध जसे लोकांपर्यंत पोहोचले नव्हते, ते गौतम बुद्ध या ठिकाणी पोहोचण्याचं काम आमचे ज्येष्ठ विचारवंत आहात साळुंके सरांनी केलं. तसाच एकदा सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध जसे आले, तसे बिरसा मुंडा हे सुद्धा या ठिकाणी आले गेले पाहिजे जनमानसात, हा हेतू ठेवून आज त्यांच्याही प्रतिमेस मी विनम्र अभिवादन करतो. आणि मराठा सेवा संघ शाखा परभणीच्या वतीनं आज जननायक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आपण जे एक दिवसीय व्याख्यानमाला ठेवण्यात आलेली आहे, त्या व्याख्यानमालेचे उद्घाटक डॉक्टर सतीश पाचपुते सर, आमच्या सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा परभणी जिल्हा परिषदेचे उपशिक्षण अधिकारी विठ्ठलरावजी भुसारे सर, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि ज्यांचं खऱ्या अर्थानं आज आपण ज्यांच्या वाणीतून बहुजनाच्या या जननायकाचा आपण इतिहास ऐकणार आहोत, ते आमचे माझे गुरु आदरणीय संत जनाबाई महाविद्यालयातील प्राध्यापक, मराठी विभागाचे मराठी विषयाचे ज्येष्ठ अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर राजेश धनचकर सर, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि माझ्यासमोर बसलेले सर्व मान्यवर, फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून महाराष्ट्रात नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी ह्या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण पाहणारे सगळे माझे या ठिकाणी बांधव. मला फक्त 4 मिनिट दिलेले आहेत म्हणून मी सर्वांचे नावं टाळलेले आहेत, म्हणून सर्वांची क्षमस्व माफी मागतो. मराठा सेवा संघ हेच पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी जेव्हा स्थापन केला तेव्हा पाचपुते साहेब की संकल्पनाची होती की मराठा हा शब्द महाराष्ट्राच्या बाहेर गेल्यानंतर तो जातीवाचक शब्द ठरत नाही, तो भाषिक आणि या ठिकाणी प्रांतिक शब्द ठरतो. महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेला प्रत्येक माणूस हा मराठा आहे आणि मराठा विचारधारेनं तो जगला पाहिजे. या हेतूनं सर्व बहुजनांना एकत्रित करून शिवरायांच्या, गौतम बुद्धांच्या, बिरसा मुंडांच्या या बहुजन नायकांच्या विचारावर सगळ्यांना एकत्रित करून त्यांच्या ज्या डोक्यांची गुलामगिरी झाली, त्या डोक्यांना, गुलामगिरीत अडकलेल्या डोक्यांना बाहेर काढून नव्या एका विचारधारेनं उभा करण्याचं काम युगपुरुष पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी मराठा सेवा संघाच्या माध्यमातून या ठिकाणी केलं. आणि म्हणून 1990 पासून ते आजपर्यंत आपल्याला माहिती आहे की वैचारिक जागृती मराठा सेवा संघानं खऱ्या अर्थानं पुस्तकाच्या माध्यमातून, विचाराच्या माध्यमातून, व्याख्यानाच्या माध्यमातून गावागावापर्यंत, वाड्यापर्यंत, तांड्यापर्यंत नेलं. आणि म्हणूनच 1990च्या अगोदर या महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या दंगली, होणारे भांडणं, होणारे या ठिकाणी उसळणारे, पेटणारे घरं थांबले आणि वैचारिक क्रांतीला प्रारंभ झाला तो मराठा सेवा संघाच्या विचारधारेनं. आणि म्हणून आमचा
समाज कोणता आहे, आम्ही कोणाचे भूमिपुत्र आहोत, आम्ही कोणा विचारधारेचे आहोत, हे आम्हाला मराठा सेवा संघानं दाखवलं. परंतु मध्यंतरीच्या काही कालखंडामध्ये मराठा सेवा संघ हा मराठ्यांचा आहे, हे धर्मद्वेष्ट आहे, अशी एक काही लोकांनी बाहेरून या ठिकाणी पेरणी केली आणि त्यामुळं काही समाज, बहुजन समाज यापासून दूर जाऊ लागला. पण युग पुरुष पुरुषोत्तम खेडेकर साहेबांचा या ठिकाणी विचारधारा आणि अहं साळुंके सरांसारख्या विचारवंताचं तत्वज्ञान या ठिकाणी बाळगून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मराठा सेवा संघ काम करायला लागला. आम्ही जेव्हा या ठिकाणी मराठा सेवा संघाचे नूतन अध्यक्ष विठ्ठलरावजी भुसारे सर झाल्यानंतर आमच्या डोक्यात प्रश्न पडला की आम्ही कुठल्या कार्यक्रमाने आमच्या प्रबोधन पर्वाची सुरुवात करावी. म्हणून आम्ही 1 महिन्यापूर्वी चर्चा केली की सर, दिवाळीच्या जवळपास या ठिकाणी बिरसा मुंडा यांची या ठिकाणी जयंती येते आणि आपण खऱ्या अर्थानं मराठा सेवा संघाच्या प्रबोधन पर्वाची सुरुवात ही बिरसा मुंडा यांच्या जयंतीनं सुरू करूया. आणि म्हणून पहिलं पुष्प या ठिकाणी वाहण्याचं आम्ही ठरवलं आणि तो कार्यक्रम आज लाईव्ह यशस्वी होतं, याचाही मला मनस्वी आनंद होतोय. मला सांगायला आनंद वाटतोय की मी जेव्हा वर्गामध्ये आदिवासी हा शब्द आल्यानंतर शिकवत असताना माझ्या गुरुदेकात मला सांगायला आनंद वाटतो की सर, आदिवासी हा शब्द माझा अत्यंत आवडता आहे. लोकांना कोणाला तो मागासलेला वाटत असेल, पण तो मला अभिमानानं आनंदाचा शब्द वाटतो, चांगला शब्द वाटतो. तो याच्यासाठी वाटतो की आम्हाला सेवा संघाच्या विचारधारेतून मिळालेला विचार आहे. आदिवास म्हणजे या भूमीमध्ये ज्याचा मूळता वास आहे, जो पहिल्यापासून आहे, तो मूळ आदिवासी आहे. म्हणून ह्या जमिनीवर, या भूमीवर आणि इथल्या विचारावर हक्क सांगण्याचा अधिकार आजही त्याच बांधवांना, आपल्याला बहुजनांना मिळतो. आम्ही काही फार वेगळे नाही आहेत, फक्त एवढंच राहिले की जंगलातून लवकर बाहेर आलो आणि सिमेंटच्या जंगलात राहिलो. पण आमचेही डोके सिमेंट सारखे झालते, पण पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी त्या डोक्यांना पुन्हा एकदा पेरण्याचं काम आणि मासाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवरायांचं, बहुजनांचं विचार आमच्या डोक्यामध्ये घातल्यामुळं आम्हाला हे वाटायला लागलं. आणि म्हणून ह्या विचारधारेनं आम्ही हे केलं. हे वर्षभर आम्हाला करायचे. प्रत्येक महापुरुषांची जयंती आम्हाला साजरी करायची. शेवालाल जयंती जरी साजरी करायची असेल तर आम्ही तांड्यावर जाऊन शेवालाल जयंती साजरी करू. आम्ही 15 तारखेला दिवाळीमुळे हा कार्यक्रम आधी ठेवलाय. आजच आम्ही सगळ्या तालुका अध्यक्षांना फोन केले. 15 तालुक्यांना प्रत्येक त्या तालुक्यातल्या गावात जाऊन तुम्ही बिरसा मुंडा जयंती साजरी करा. हे आज मी गंगाखेड, पालम तालुक्याच्या आणि जवळपास सगळ्या 9 तालुक्यांच्या कार्यकर्त्यांना फोन करून आम्ही सांगितलेलं आहे आमची तशी जयंती साजरी होईल. मला आवर्जून या ठिकाणी प्रास्ताविक थांबवत असताना आणि या ठिकाणी पुढे जात असताना, कालच आम्ही मुस्लिम बांधवाचा मुलगा 1-2 वर्ष झालं MBBS ला लागलाय. आम्ही घर पाहिलं सर की नाल्यावरती पत्र टाकून राहणारा ते मुलगा, डोळ्यात पाणी आलं. आणि विठ्ठलराव भुसारे सरांचा वाढदिवस कसा साजरा करायचा, तर त्या मुलाला 15,000 रुपयाचं या ठिकाणी काल आम्ही मदत केली आणि त्याला शब्द दिला की मराठा सेवा संघ खंबीरपणे तुझ्या पाठीशी आहे, शेवटपर्यंत तुला जेव्हा शिक्षण संपेपर्यंत, तू कमवण्यापर्यंत तुला मदत लागेल, आम्हाला हाक मार, आम्ही तुमच्या सोबत आहोत. सर, भुसारे सर, मला आनंद सांगायला वाटतं की पहिल्या व्याख्यानाचे व्याख्याते हे माझे गुरु आहेत. हा सुभाटगे जे बोलतंय ना, त्याच्यामध्ये त्यांनी पेरलेलं भरपूर आहे. जनाबाई महाविद्यालयाला सरांचा प्रवेश झाला तेव्हा या ठिकाणी आम्ही 2nd इयरला होतो. थोडंसं दुर्दैव असं की, दुर्दैव म्हणता येणार नाही त्याला, माझा आवडता विषय तो होता. सर लोकसाहित्याला होते आणि दलित साहित्य त्याला और होतं. माझा जरा चळवळीतला बांधा असल्यामुळे मी दलित साहित्याकडे वळलो आणि ते विषय घेतला. पण वेळोवेळी या माणसांनी, सरांनी मला वेळोवेळी 2nd इयरलाही मार्गदर्शन केलं. 3rd इयरला आल्या तर स्वतंत्र सर शिकवायला लागले. सर, मित भाषी आहे पण प्रचंड अभ्यास. शेकडो व्याख्यानं आजपर्यंत त्यांचे झालेले, शेकडो व्याख्यानं झालेले. लोकसाहित्याचा प्रचंड अभ्यास, असं व्यक्तिमत्व, मराठी साहित्यातलं एक अभ्यासू व्यक्तिमत्व आपल्या आजूबाजूला जवळ आहे. आणि मग त्यांचंच व्याख्यान आपण ठेवलं पाहिजे ठाकरे सर, हा हेतू या ठिकाणी आमच्या डोळ्यासमोर आला. सर, तुम्ही प्रोफेसर झालात, तुम्ही PhD प्रदान केली. खऱ्या अर्थानं तुम्ही आदिवासी समाजातल्याच फक्त तरुणांचे नाही, तर तुम्ही महाराष्ट्रातल्या बहुजन तरुणांचे आयडियल आणि आदर्श आहात. आणि म्हणून तो तुम्हाला या ठिकाणी आम्ही सन्मान करताना आम्हाला मनस्वी आनंद होतोय. मला माहिती आहे फेसबुक लाईव्ह कार्यक्रम लिमिटमध्ये आपल्याला करायचा, माझा वेळ वाढता चाललाय. म्हणून मी सरांचा हा अल्पसा परिचय देऊ या ठिकाणी थांबतो. आणि तुम्ही सर्वजण आमच्या विनंतीच मान देऊन मराठा सेवा संघाच्या आलात, त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानतो. आणि सेवा संघाच्या वतीनं मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय बिरसा मुंडा. धन्यवाद सर. वैचारिक प्रबोधनाशिवाय परिवर्तन शक्य नाही, हे एक शाश्वत सत्य आहे. चांगल्या विचारांची मांदियाळी एकत्र आली आणि त्यातूनच या प्रबोधन पर्वाला आजपासून सुरुवात झाली. तर मी आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक शिवश्री सतीशराव पाचपुते साहेब यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपलं उद्घाटनपर मनोगत व्यक्त करावं. महेश, आवाज क्लिअर येतो का बाहेर?
क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त मराठा सेवा संघ परभणी यांनी आज जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. या कार्यक्रमाला उपस्थित अध्यक्ष म्हणून लाभलेले मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय उपशिक्षणाधिकारी विठ्ठलरावजी भुसारे सर, आज या व्याख्यानमालेचं प्रथम पुष्प या ठिकाणी आमचे मार्गदर्शक आदरणीय प्राध्यापक डॉक्टर राजेशजी धनचकर सर, उपस्थित भडंगे सर, तसेच ठाकरे सर, बर्गे साहेब, नांदे साहेब, वागतकर सर आणि रेकडगेवार सर आणि उपस्थित सर्वच या ठिकाणी असणारे मान्यवर. क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारावर आपण पहिल्यांदा जयंतीनिमित्त हे करताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले या सर्वच महापुरुषांना या ठिकाणी प्रथम वंदन करतो. आणि मग मी खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांचं या ठिकाणी आपण ज्या पद्धतीने या ठिकाणी जो विचारांचं देवाणघेवाण आपण या ठिकाणी करत आहोत, बहुजन समाजाच्या सर्व महापुरुषांची विचारधारा या ठिकाणी कशा पद्धतीने एक आहे हे या ठिकाणी आत्ताच ढगे सरांनी प्रास्ताविकेमध्ये सांगितलेलं आहे. माझ्या बांधवांनो, आजच्या या परिस्थितीमध्ये आपण बघत असाल की मोठ्या प्रमाणामध्ये विषमतावाद तयार झालेला आहे, मोठ्या प्रमाणामध्ये जातीवाद तयार झालेला आहे आणि कुठेतरी मूलभूत प्रश्न जे आहेत या ठिकाणी असणारे, त्या मूलभूत प्रश्नांवर चर्चाच होताना या ठिकाणी दिसत येत नाही. आज या भारतामधल्या आपण काही परिस्थितीवर बघितलं तर एकीकडे बघायला गेलो तर कुपोषणामध्ये 107 देशांच्या क्रमांकामध्ये आपण आज 97 क्रमांकावर आहोत कुपोषणाच्या दरामध्ये. म्हणजे एक एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ही मोठी विषमता या ठिकाणी तयार होत चाललेली आहे. हेच विचार या ठिकाणी याच पद्धतीनं आपण बघितलं तर क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त ज्या महापुरुषांचा आपण या ठिकाणी विचार या ठिकाणी करत आहोत, त्या काळी फक्त इंग्रजी शिक्षण उपलब्ध करून मिशनरींच्या माध्यमातून इंग्रजी शिक्षण घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये गोरगरीब समाजाला एकत्र करणं, दऱ्याखोऱ्यातल्या माणसाला एकत्र करणं आणि इंग्रजांच्या विरुद्ध जुलमी राजवटींच्या विरोधामध्ये सशस्त्र लढा उभा केला आणि गोरगरिबांचा आवाज म्हणून क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांचं योगदान हे इतिहासामध्ये फक्त फार कमी याच्यामध्ये भुसारे सर फार कमी याच्यामध्ये उल्लेख आहे. पण एवढ्या कमी वयामध्ये बलिदान देणारा जो पुरुष आहे, महापुरुष आहे, तो क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा हे आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. पण कुठेही त्या पद्धतीने त्याची चर्चा नाही, कुठं त्या पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्यावर कुठं तुम्ही सिरियल पाहायला भेटणार नाही, कुठं कुठल्या पद्धतीचा विचारधारा त्या ठिकाणी पुढे येऊ देत नाहीत. याचं कारण असं आहे की हा गरिबातला आणि अत्यंत दऱ्याखोऱ्यातला आवाज आहे. आज ज्या पद्धतीने सरांनी सांगितलं की आदिवासी म्हणजे या ठिकाणचा मूळ रहिवासी आणि त्यांनी ज्या पद्धतीने लढा उभा केला, ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात संघर्ष उभा केला, तो ग्रामीण भागात नाही तर शहरामध्ये पण तो विचार गेलाच नाही पाहिजे, अशा प्रकारची विचारसरणी या देशामध्ये रुजत आहे. म्हणून मी मराठा सेवा संघाचं मनापासून आभार यासाठी व्यक्त करतो की या देशातल्या, या राज्यातल्या आणि संपूर्ण देशामध्ये ज्या बहुजन समाजाच्या चळवळी आहेत त्याला कुठेतरी मोठ्या प्रमाणामध्ये भक्कमपणे पुढे आणणं काळाची गरज आहे. आज हा मानवतेचा संदेश आहे, एकत्रीकरणाचा संदेश आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगण्यात आलेलं की समता, बंधुत्व, न्याय आणि स्वातंत्र्य हेच मूल्य कुठेतरी आपण विसरून चाललेलो आहोत. समता म्हणजे फक्त काही समता म्हणजे सगळ्याच गोष्टींची समता आहे. याच्यामध्ये जातीचीच नाही तर आर्थिक समता, सामाजिक समता या गोष्टींचा विचार व्हायला पाहिजे. बंधुत्वाचा विचार आपण या ठिकाणी केला पाहिजे. या सगळ्याच गोष्टी या माध्यमातून मराठा सेवा संघ ही पुढे घेत आहे. आम्हाला या ठिकाणी फार मनापासून हा आनंद झाला आणि निश्चितच या चळवळीचं योगदान हे पुढं उत्तरोत्तर या पद्धतीने झालं पाहिजे. फक्त सांगताना मला एकच सांगायचं आपल्या सर्वांना, या फेसबुकच्या माध्यमातून आज मानव विकास निर्देशांकांचा जर विचार आपण या ठिकाणी केला तर अत्यंत खालच्या क्रमांकावर आज आदिवासी समाज, अत्यंत आज कुपोषणाचा दर बघा,
महिलांवर होणाऱ्या अन्यायाचा पर्सेंटेज बघा, भूमींचा विषय घ्या, स्थलांतरांचा विषय घ्या, मोठ्या प्रमाणामध्ये स्थलांतर होऊन ऊसतोड कामगार असतील, वीटभट्टीवर काम करणारी माणसं असतील, 2 वेळेचं जेवण पण उपलब्ध होऊ शकत नाही. अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये आज आदिवासी समाज या ठिकाणी जगत आहे. आणि मोठ्या प्रमाणामध्ये खोटे जातीचे प्रमाणपत्र काढून राज्यघटनेनं देण्यात आलेलं आरक्षण त्या बांधवांपर्यंत अजिबात पोहोचत नाही. अशा प्रकारचे झेरॉक्सवर झेरॉक्स काढून व्हॅलिडेट आहे हे दाखल केले जातात. आणि त्यांचा मुलगा जो दऱ्याखोऱ्यातला जो सालगड्याचा मुलगा तो आज डॉक्टर होणार होता राज्यघटनेच्या माध्यमातून, तो मुलगा डॉक्टरही होऊ शकत नाही. अशा प्रकारचं त्याचं आरक्षण जे घटनादत्त आरक्षण त्याला मिळालं होतं त्या आरक्षणापासून तो कोसो दूर या ठिकाणी आहे. त्यामुळे काही मंडळी आज परभणीतली जे काही सर्व कर्मचारी मंडळी आहे ही सर्व मंडळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जाऊन काम करतात. समतेचं आणि विषमता निर्मूलनाचं काम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडाचं नाव असेल, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्या, या सगळ्या ज्या नद्या आहेत या कुठंतरी मानवतेच्या रूपानं गोरगरिबाला आधार देण्याचं काम या ठिकाणी आपण सर्व मिळून करू. मला या ठिकाणी आज आपण या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी आज मराठा सेवा संघाचा परभणी शाखेचा मी मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. आता यानंतर आपण मूळ विषयाकडे वळूयात. माणसाच्या म्हणजे परिचय जर द्यायचा असेल तर त्याच्या चेहऱ्याने त्याची फक्त ओळख होते, परंतु खरी ओळख ही त्याची वाणी, कर्म आणि त्याने आजवर केलेले जे वर्तन आहे त्यानुसार होत असते. आजचे जे व्याख्याते आहेत प्राध्यापक डॉक्टर राजेश धनसकर सर. धनसकर सर जे मराठी विभाग संत जनाबाई महाविद्यालय गंगाखेड इथे प्राध्यापक आहेत, जे साहित्याचे गाडे अभ्यासक आहेत. परिवर्तनवादी विचार सरांनी आजवर मांडलेले आहेत. कुठलाही समाज किंवा देश बसल का खिशात कुठलाही समाज किंवा देश हा प्रबोधनाशिवाय प्रगत किंवा क्रियाशील होऊ शकत नाही. पाणी, जंगल आणि भूमी यासाठी शतकानुशतके अनेक जुन्या लढाया आपल्याला माहीत आहेत. त्यातीलच एक लढाई बिरसा मुंडा यांनी सुद्धा लढली. आणि असेच आदिवासी समाजक्रांतीचे जनक असलेले भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकण्यासाठी मी अगदी सन्मानपूर्वक प्राध्यापक डॉक्टर राजेश धनसकर सर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या 2 मिनिट बोला. वैचारिक पर्वाला सुरुवात करावी आणि त्यांच्या क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या जीवनचरित्रावर जर प्रकाश टाकला तरच आपल्याला आता ढगे सरांनी सांगितल्याप्रमाणे असे अनेक नायक होऊन गेले, आले आणि गेले, परंतु त्यांचा खरा इतिहास हा आपल्या जनमानसांपर्यंत पोहोचला नाही किंवा पोहोचण्यास बरेच जण अयशस्वी ठरले. तर मी सरांना अगदी सन्मानपूर्वक विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानास सुरुवात करावी. आदरणीय धनसकर सर. जगातल्या तमाम महामानवांच्या विचारांना मी पहिल्यांदा विनम्र अभिवादन करतो. मराठा सेवा संघ शाखा परभणीच्या वतीने आयोजित या ठिकाणी क्रांतिकारक बिरसा मुंडा यांची जयंती या ठिकाणी साजरी होत आहे. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आमचे मित्र परभणीचे उपशिक्षणाधिकारी आदरणीय विठ्ठलजी भुसारे सर, या कार्यक्रमाचे उद्घाटक डॉक्टर सतीश पाचपुते, आदिवासी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर भडंगे सर, उपस्थित सर्वच शिक्षक आणि मराठा सेवा संघाचे सर्वच कार्यकर्ते, मी पहिल्यांदा मनापासून मराठा सेवा संघाचं हार्दिक अभिनंदन करतो. मला वाटते की महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा बिरसा मुंडाची जयंती इतर समाजांनी घेतली, त्यात मराठा सेवा संघाचं पहिलं आणि नव्यानेच झालेली ही सुरुवात अतिशय आम्हाला आदिवासी समाजातल्या सर्वच कार्यकर्त्यांना अतिशय आनंद होतो आहे की बिरसा मुंडाची जयंती 15 तारखेला आहे, परंतु त्याही पूर्वी आपण त्याचं नियोजन केलं आणि तेही लाईव्हच्या माध्यमातून. मला वाटते की
आपण आता एक फार मोठं काम हाती घेतलेलं आहे. जशी बिरसा मुंडाची जयंती आपण साजरी करत आहेत, तसेच या देशातले संबंध बहुजनांचे जे नायक आहेत, जे क्रांतिकारक आहेत, जे सुधारक आहेत, त्यांच्याही जयंती आपण साजऱ्या करणार आहात. पहिलाच कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाला बोलण्याचा मला योग आला. खरं तर मी फार भाग्यवान आहे. सुभाष ढगेंनी आत्ताच परिचय करून दिला. खरं तर मी सरांची व्याख्यान ऐकल्याच्या नंतर सरांची खूप काही वाक्य आणि शब्द चोरायचो. ढगे सरांना जरी मी शिकवलं असेल तर ढगे सरांची जी वाणी आहे आणि त्यांचं जे बोलणं आहे, ते बोलणं मी खूप वेळा त्यांचं अनुकरण करतो आहे. ज्यांना वर्गात मी शिकवलं पण बाहेरच्या कार्यक्रमात ज्यांचं मी चोरून घेत होते ते सुभाष ढगे आहेत. ते अतिशय उत्कृष्ट वक्ता आहे, विचाराची धार आहे आणि प्रबोधनाचं एकच पर्व नाही, अनेक पर्वसुद्धा त्यांनी अनुभवलेले आहेत. केवळ मराठा सेवा संघच नव्हे तर या देशातल्या संबंध महापुरुषांचा अभ्यास ढगे सर सातत्याने करतायत. जाधव सर आमचे सहकारी आहेत, कल्याण भरोसे सर माझे सहकारी आहेत. गांधी विद्यालयातला हा जो परिवार आहे, रेखडगेवार सर आमचे आदर्श आहेत. या परिवारांच्या सहवासामध्ये अनेकदा खूप वेळा चर्चात केल्या. ढगे सरांनी अजून एक उल्लेख केला आणि सूत्रसंचलन करणारे मला नाव नाहीत त्यांचं आठवत, परंतु त्यांनी एक उल्लेख केला की घाडेकर, माणसामध्ये होत असलेलं जे परिवर्तन आहे, परिवर्तनासाठी पुस्तकाची गरज आहे, विचाराची गरज आहे. मला वाटते की मराठा सेवा संघाच्या माध्यमातून मराठा समाजातल्या अंधश्रद्धेवर खऱ्या अर्थाने जाधव सर ज्या पद्धतीचे विचार मांडतात किंवा सांगतायत त्याची आज नितांत गरज आहे. मी जेव्हा विदर्भामध्ये जातोय तेव्हा बऱ्याच ठिकाणी जे सप्ते सुरू होतात त्यातले 80% सप्ते मराठा गावांमध्ये सप्ते सुरू होतात. मला वाटतं की त्या सप्त्याच्या ऐवजी जर विचाराचं जर किंवा प्रबोधनाचं असं जर सत्र तिथं सुरू केलं तर अधिक परिवर्तन होईल आणि त्याची गरज आहे, काळाची गरज आहे. ते मला पहिल्यांदाच बिरसा मुंडाच्या संदर्भात बोलायला बोलवलं. सर 23 फेब्रुवारीपासून ते 8 ऑक्टोबरपर्यंत मी बिरसा मुंडाच्या सोबतच होतो. लॉकडाऊनच्या काळामध्ये आदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा यावरची जेव्हा मी एक 10-12 पुस्तकं चाळली, मी जेव्हा नजर टाकली तेव्हा माझ्या थोडंफार लक्षात आलं की हा बिरसा मुंडा कोण होता ते. आणि मला वाटतं की योगायोग असा आहे की लॉकडाऊनच्याच काळामध्ये सुद्धा बिरसा मुंडावर बोलण्याचा योग मला येतो आहे. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. मित्रांनो, भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात अनेक क्रांतिकारकांनी फार मोठे लढे दिले. हा देश परकीयांच्या तावडीतून, गुलामीतून मुक्त व्हावा, या देशातला मी आहे, हा देश माझाच राहावा, याच्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी मोठे लढे दिले. जसे इतर क्रांतिकारकांनी हे लढे दिले त्याचबरोबर आदिवासी क्रांतिकारकांचा सुद्धा खूप मोठा वाटा होता. आमच्या देशामध्ये फक्त 1858 पासून आम्हाला 1857चा उठाव सांगितला जातो. हा देश परकीयांच्या पारतंत्र्यातून आमच्या हाती आला पाहिजेत, याच्यासाठी अनेक लढे दिले, परंतु आदिवासी क्रांतिकारकांचा कुठेच उल्लेख केला जात नाही. आम्ही आता 1857चा उठाव न सांगता 1782 पासून या देशामध्ये आदिवासींनी जे दिलेले लढे आहेत ते लढे आम्ही आता अभ्यासले पाहिजे. कितीतरी वेळा हा इतिहास झाकून ठेवला जातो. आता इतिहासाची पानं जेव्हा आम्ही बाहेर काढायला जातो तेव्हा आमचे क्रांतिकारक आम्हाला त्यात दिसायले. आता ते आमचे नाहीत, ते आदिवासीचे आणि मराठा सेवा संघाचे क्रांतिकारक आहेत. या क्रांतिकारकाकडे आता आम्ही वळलो पाहिजेत आणि त्यांचं कार्य आणि कर्तृत्व आम्ही पाहिलं पाहिजेत. आज आपण बिरसा मुंडाची जयंती साजरी करतोय. बिरसा मुंडा कोण होता, त्याचं वय किती होतं, बिरसा मुंडांनी कुठलं कार्य केलं, असं कुठलं कर्तृत्व होतं की ज्या बिरसा मुंडाची दखल या देशामध्ये घेतली जाते. या देशामध्ये घेतली जात नाही. 1.5 वर्षाच्या पूर्वी अमेरिकेमध्ये बिरसा मुंडाची दखल घेतली. सर, या भारतातला एक आदिवासी क्रांतिकारक आज अमेरिकेमध्ये गेलेला आहे आणि अमेरिकेला ओळख झाली. हा भारत देशातला आदिवासीचा 25 वर्षाचा पोरगा एक क्रांतिकारक म्हणून जगाच्या नकाशावर पटलावर येतोय आणि तो आहे क्रांतिकारक बिरसा मुंडा. बिरसा मुंडाला फक्त 25 वर्षाचं आयुष्य लाभलं. मी कधी कधी विचार करतोय, आम्ही 52च्या 53वर गेलो तरी सुद्धा आम्हाला कोणीच ओळखत नाही. बिरसा मुंडाने या 25 वर्षामध्ये असा कुठला इतिहास घडवला, हा आदिवासी मधला हिरा एवढे दिवस झाकून होता, त्याला बाहेर काढण्याचं काम कोणी केलं असेल तर या देशातल्या सुज्ञ माणसांनी काम केलेलं आहे ते. कारण बिरसा मुंडाचा काळ जवळजवळ 15 नोव्हेंबर 1875 हा त्यांचा जन्म आहे आणि 9 जून 1900 रोजी बिरसा मुंडा मृत्यू पावला. फक्त 25 वर्षाचा काळ त्यांना लाभला. घरातली परिस्थिती अनुकूल नाहीये, पण स्वातंत्र्याचा जो काळ होता तर तो काळ म्हणजेच जवळजवळ या देशातल्या क्रांतिकारकांचा काळ होता. आजपर्यंत मी अनेकांची बिरसा मुंडाच्या संदर्भात व्याख्यान ऐकलीत, परंतु सरदारी आंदोलन हे कधीच सांगितलं जात नाही की ज्या सरदारी आंदोलनाने बिरसा मुंडाला फार मोठं पाठबळ दिलं.
आम्ही बिरसा मुंडाच्या संदर्भात फक्त उलगुलान हा एक शब्द वापरतो. हा मुंडारी भाषेतला एक शब्द आहे. उलगुलान म्हणजे सर्वच लढ्यांवर एकदाच संघर्ष. सामाजिक असेल, आर्थिक असेल, राजकीय असेल, धार्मिक असेल, या सर्वच बाबतीमध्ये एकदाच लढा उभा करणे, याला उलगुलान हा शब्द आहे. आणि या देशामध्ये आदिवासीतल्या सर्व क्रांतिकारकांपेक्षा बिरसा मुंडाने पहिल्यांदा उलगुलानचा नारा पुकारला. हा उलगुलानचा नारा बिरसा मुंडाने फक्त 20व्या वर्षी पुकारला. आता 20व्या वर्षी सामाजिक, आर्थिक असेल किंवा राजकीय असेल किंवा धार्मिक या क्षेत्रामध्ये उलगुलान पुकारणारा हा 20 वर्षाचा मुलगा जेव्हा क्रांतीची पावलं उचलतो तेव्हा बिरसा मुंडा आम्ही आतून शोधला पाहिजेत. खरं तर सुगना मुंडा आणि कर्मी मुंडा हे त्याचे आईवडील आहेत. अतिशय दारिद्र्यावस्थेमध्ये जीवन जगणारी ही आहेत. हा बिरसा मुंडा होता कुठला? बिहार राज्यातला जो छोटा नागपूरचा प्रदेश होता. आज बिहार राज्याचं विभाजन होऊन आज झारखंड राज्य अस्तित्वात आलं. त्या झारखंडमधल्या उलीहातू नावाच्या एका गावामध्ये बिरसा मुंडाचा जन्म झाला. बिरसा मुंडाचं सामान्य मुलांसारखंच बालपण गेलं. पण जसजसा ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या संपर्कात बिरसा मुंडाचे वडील आले तेव्हा बिरसा मुंडाच्या वडिलांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला. त्याचं कारण असं होतं, 200-400 वर्षे त्या छोट्या नागपूरच्या प्रदेशामध्ये सेठ असतील, सावकार असतील किंवा ठेकेदार असतील किंवा जमीनदार असतील, या जमीनदाराने आदिवासींच्या सर्वच जमिनी ताब्यात घेतल्या होत्या. आणि जेव्हा बिरसा मुंडाचा उदय होण्याच्या पूर्वी जेव्हा जे आंदोलन सुरू होतं त्याला सरदारी आंदोलन असं म्हणतात. त्या सरदारी आंदोलनातल्या अनेक लोकांनी, आदिवासी लोकांनी त्या जमिनीसाठी लढा उभा केला. बिरसा मुंडा बालपणामध्ये हे पाहत होता आणि बिरसा मुंडाचं शिक्षण सुरू होतं. बिरसा मुंडाने सुद्धा धर्म बदलला होता आणि बिरसा मुंडाने सुद्धा ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. ख्रिश्चन मिशनऱ्यांनी बिरसा मुंडाला दाऊद हे नाव दिलं होतं. पण दिवसेंदिवस जेव्हा आदिवासी समाजावर अन्याय आणि अत्याचार होत होता तेव्हा त्या अन्याय आणि अत्याचाराचं अवलोकन बिरसा मुंडा एवढा बारकाव्यानिशी करायचा आणि ते पाहायचं की आदिवासी समाजावर किती प्रमाणात अन्याय होतात. खरं तर इतिहासकार कुठंच मांडत नाही सर, फक्त रांचीच्या जेलमध्ये याच्या खऱ्या खानाखुणा इंग्लिशमध्ये आहेत. ॲडव्होकेट जेकबने मात्र या सगळ्याच खानाखुणा तिथं जशाच ठेवलेल्या आहे. आदिवासी समाजावर केवळ अन्याय आणि अत्याचारच होत नव्हता, आदिवासी स्त्रियांवर बलात्काराच्या नोंदी सुद्धा सर त्यांनी केलेल्या आहेत. आणि बिरसा मुंडाने सुद्धा स्वतःच्या डोळ्याने ही सगळी गढूळ व्यवस्था पाहिली आणि त्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये वयाच्या 21व्या वर्षी पेटून उठण्याचं काम त्या बिरसा मुंडाने केलं. आणि मग बिरसा मुंडाची ही गोष्ट लक्षात आल्याच्या नंतर शाळेला रामराम ठोकला बिरसा मुंडाने. कारण ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या शाळेमध्ये बिरसा मुंडाने उच्च प्राथमिक एवढं शिक्षण घेतलं, शिक्षणाला रामराम ठोकला आणि तो इकडे येऊ लागला आणि अनुकरण करू लागला. आणि बिरसा मुंडाने ठरवलं की माझ्या समाजाचं जर हे दुःख आणि दारिद्र्य, माझ्या समाजाची उपासमार, माझ्या समाजाची भूक आणि भाकर जर यांना मिळून द्यायची असेल तर मी आता समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. 21व्या वर्षी काय प्रगल्भ बुद्धिमत्ता त्या मुंडापोराची असेल. 21व्या वर्षी तो समाजाचा विचार करतोय. या देशातल्या संबंध बहुजन समाजातल्या विद्यार्थ्यांनी आता बिरसा मुंडाचा इतिहास वाचला पाहिजे की मी 25 वर्षाचा झालो मी काय करतो, मी 50 वर्षाचा झालो मी काय करतो, मी 30 वर्षाचा काय झालोय. आम्ही केवळ आता या महापुरुषांच्या जयंत्या साजरा करून उपयोग नाहीये. आम्ही त्या महापुरुषांचे जे प्रगल्भ विचार आहेत, परिपक्व जे विचार आहेत, ते विचार आम्ही डोक्यामध्ये बसून आमच्या डोक्यामध्ये वादळ उठलं पाहिजेत की या समाजाचं परिवर्तन मला करायचं आहे, समाजामध्ये बदल झाला पाहिजेत. आणि तो जर बदल करायचा असेल तर त्याच्यासाठी विचाराची गरज. जगामध्ये कुठलाही समाज बदलतो सर, फक्त त्या समाजाला विचार देणारी माणसं पाहिजेत, सुशिक्षितांचा वर्ग पाहिजेत, सुधारकांची एक फळी पाहिजे, कर्मचारी वर्ग पाहिजेत. आणि जो हा वर्ग आहे तर तो वर्ग, विद्यार्थी वर्ग हा विचारशील वर्ग असायला पाहिजेत. समाजाला दिशा देण्याचं काम एकच वर्ग करत नाही. आणि माझं एक म्हणणं स्पष्ट आहे सर, जर समाजामध्ये जर बदल घडवायचा असेल, राजकारणी लोक समाजात बदल घडू शकत नाहीत. समाजाची धुरा तुम्हाला आणि मला खांद्यावर घ्यावी लागेल. ते समाजाच्या बदलाचं जे जू आहे ते तुम्हाला आणि मला खांद्यावर घ्यावं लागेल. पण आजकाल मुलांची परिस्थिती पाहिल्यावर असं वाटते खांद्यावर समाजाच्या परिवर्तनाचं जू घेण्याच्या ऐवजी याचे खांदे निकामी होतात की काय. सगळं चित्र हे केवळ आदिवासीचं नाही, हे सगळ्याच समाजामध्ये आहे. माझ्या वर्गात बसणारी 10 मुलं मराठा समाजाची बाहेर पडल्याच्या नंतर मी पाहतोय, अरे तुम्ही हे भगवं हाताला बांधलं, गळ्यामध्ये भगवा रुमाल आहे, डोक्यात काय, इथं काहीच नाही, आहे ते तोंडामध्ये आहे, हातात काय आहे, तो मोबाईल आहे. आम्ही कुठले पाहायचे? शिवाजी महाराजांनी हे स्वप्न पाहिलं होतं, शिवाजी महाराजांनी हे स्वप्न पाहिलं होतं. शिवाजी महाराजांवर आम्ही खोलात आता कितीतरी अभ्यास करायला लागलो की शिवाजी महाराजांसोबत असलेले मावळे कोणत्या जातीचे होते. शिवाजी महाराजांनी आयुष्यामध्ये कधीच एकाला सुद्धा विचारलं नाही की हा मावळा कोणत्या जातीचा आहे ते. आम्ही या देशातले सुशिक्षित लोक जातीच्या उतरंडी कशाला मांडायलो अलीकडच्या काळामध्ये.
म्हणून मराठा सेवा संघाचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतोय की एखादा मराठा सेवा संघाचा कार्यकर्ता जर मुस्लिमांच्या घरी जाऊन जर त्यांना आर्थिक मदत करत असेल तर आम्ही असं म्हणायला हरकत नाही की पुन्हा शिवाजी महाराजांचा काळ येतोय की काय. शिवाजी महाराजांनी कुठं विचारलं की हा मुस्लिम आहे का, हा बौद्ध आहे का, हा आदिवासी आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये धावपळत फिरणारे जे आदिवासी आहेत महादेव कोळ्यांचे, शिवाजी महाराजांना माहीत नव्हतं. फक्त शिवाजी महाराज म्हणायचे रस्ते कुणीकडून कुणीकडे तेवढं दाखवा. झाडा झुडपातून आणि काटेरी झुडपातून खालून जाण्याचं काम त्या महादेव कोळ्यांच्या मुलांनी केलेलं आहे. हे आदिवासींचं योगदान हे आम्ही सांगितलं पाहिजे. हे आम्ही का सांगत नाही? आम्ही बिरसा मुंडाचा इतिहास जेव्हा पाहतोय तेव्हा आम्ही हे सगळं पाहिलं पाहिजे. खऱ्या अर्थाने आदिवासी समाजांचं मूळ अस्तित्व या देशात, या भूमीवर पहिल्यांदा पाऊल जर कोणी ठेवलं असेल तर आदिवासीने. या जगाचा आणि या देशाचा जर खरा आणि मूळ मालक जर कोण असेल तर तो आदिवासी. पण ब्रिटिशांचं भारतात आगमन झालं आणि आदिवासी समाज पोरका झाला. केवळ ब्रिटिशांनीच आदिवासी समाजाला पोरकं केलं नाही. या देशामध्ये असणारे जे लोक आहेत, सेठ असतील, सावकार असतील, जमीनदार असतील, मालगुजार असतील, यांच्यासाठी बिरसाने एक शब्द वापरला दिक्कू म्हणून. क्रांतीवीर बिरसा मुंडा नावाच्या पुस्तकात त्याच्यासाठी एक दिक्कू शब्द आहे. या देशातल्या सगळ्या क्रांतिकारकांनी एकेरी लढा दिला की हा देश स्वतंत्र झाला पाहिजे. तुम्ही सगळेच क्रांतिकारक वाचून काढा. पण या देशातला हाच 20 आणि 25 वर्षाचा पोरगा असा आहे, या पोराला एकाच वेळेस 2 प्रकारचे लढे द्यावे लागले. एकीकडे ब्रिटिशांच्या विरोधामध्ये आणि दुसरीकडे या दिक्कूंच्या विरोधामध्ये. हा 20 वर्षाचा 22 वर्षाचा पोर मात्र कधीच डगमगलेला नाही. 20 वर्षाच्या पोराने जंगल आणि पहाडामध्ये एवढ्या सभा घ्याव्यात, एका सभेला 1,000 अनेक जमातींची मुलं तयार व्हायची सर. मुंडा असेल, कोल असेल, हो असेल, उराव असेल किंवा कोल जमातीचे असो. केवळ छोटा नागपूरचं क्षेत्र नाही, बाकीच्या क्षेत्रातून सुद्धा ही मुंडा पोरं धावत पळत यायचे. कारण बिरसाचा प्रत्येक शब्द प्रमाण होता सर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका आदेशाने जेव्हा मावळे धावायचे ना, बिरसाच्या एका आवाजावर 1,000 500 विद्यार्थी मुलं तिथं थांबायचे क्रांतीसाठी सज्ज व्हा म्हणून. क्रांतीसाठी सज्ज करण्याचं काम बिरसा मुंडांनी केलं. आणि पहिल्यांदा त्यांच्या डोक्यामध्ये जर विचार पेरले असतील तर ते विचार होते क्रांतिकारी. हे माझे सगळे 500 पेटून उठले पाहिजेत. कारण ही माती माझी आहे, हे जंगल माझं आहे, ही जमीन माझी आहे आणि हे जल माझं आहे. पहिल्यांदा हक्क समजावून सांगण्याचं काम बिरसा मुंडांनी केलं. आणि तेव्हा हा तरुण वर्ग उठला आणि बिरसाने एवढं मोठं संघटन उभं केलं की ते संघटन आम्ही पाहिलं पाहिजे. आज आमचं संघटन कुठं गेलं? बिरसा मुंडा जेव्हा एका आवाजावर एवढे तरुण जमा करतोय, आमचा आवाज कुठं गेला? ठीक आहे, लाईव्हचा प्रॉब्लेम आहे. मराठा सेवा संघाने एक आवाज दिल्यावर 1,000 तरुण इथं उपस्थित झाले पाहिजे सर. होतील, याच्या पुढे होतील. जेव्हा हा पिरियड संपेल ना, नक्कीच होतील सर. आज या तरुणांना विचाराची गरज आहे. बिरसा मुंडाने पहिल्यांदा या जंगलाचा अधिकार सांगितला. या जंगलातले असलेले सगळे झाडं हे आम्हाला आई समान वाटतात आणि ब्रिटिशांच्या हाती आम्ही आमची आई द्यायला अजिबात तयार नाही. बिरसा मुंडाचा हा पहिला पुकार होता. ही जमीन आमची आहे, या जमिनीवर आमचं रात्रंदिवस पोषण होते. या जंगलातल्या सगळ्या फळांवर आमचा अधिकार आहे. आमची गुजरण त्यावर चालते. आता जंगलच ताब्यात आमच्या न राहिल्यामुळे आमचं कवच कुंडलच गळून पडलं. म्हणून बिरसाला मात्र ठाम उभं राहावं लागलं. आणि बिरसाने तो जो नारा दिला तो नारा होता उलगुलांचा. हे मिळालं पाहिजेत आम्हाला, यासाठी बिरसाने आयुष्यभर तो प्रयत्न केला. आणि आयुष्यभर प्रयत्न करून सुद्धा बिरसा मुंडाच्या वाट्याला काय आलं? अरे बिरसा मुंडाने तर एवढी स्वप्न पाहिली. मला वाटते वयाच्या 23व्या वर्षी बिरसा मुंडा जेव्हा होता, तो सबंध आदिवासींना सांगायचा, एक ना एक दिवस ही जमीन तुमच्या हवाली मी करेल, हे जंगल सगळं तुमच्या ताब्यामध्ये मी देईल, या मातीचे खरे मालक तुम्ही व्हात. पण बिरसा मुंडाने काय दिलं? बिरसा मुंडाच्या वाट्याला काय आलं? बिरसा मुंडाच्या वाट्याला काहीच आलेलं नाही. आले ते रांचीच्या जेलमधले गज आणि त्या अंधार कोठडी. बिरसा मुंडा ब्रिटिशांच्या विरोधात लढतो म्हणून बिरसा मुंडाला 2 वर्ष जेलमध्ये टाकलं. पण हा पठ्ठ्या 2 वर्ष सुद्धा आनंदाने जेलमध्ये राहिला. तो उद्या भुसारे सरांना 2 दिवस जेलमध्ये ठेवू द्या, आमचे अर्धे कार्यकर्ते पळून जाऊ नये. फोनवरच त्यांनी विचारू नये की भुसारे सरांना तिथं काय काय विचारायले. बिरसा मुंडा 2 वर्ष जेलमध्ये होता सर. पण बिरसा मुंडाने तयार केलेले जे तरुण होते त्या तरुणांच्या चळवळीचा जोम सर कायमच होता सर. ही खरी निष्ठता असते. म्हणून कधी कधी मला बाबासाहेबांची चळवळ आठवते सर. मी सगळ्या चळवळी पाहतोय तेव्हा लक्षात येते काय बाबासाहेबांच्या चळवळीत काम करणारी माणसं किती निष्ठावान होती सर. किती माणसं त्यागी होती, किती प्रामाणिक माणसं होती. रात्रीच्या शिळ्या भाकरी बांधून लोक चळवळ रेटायचे. बाबासाहेबांच्या काळातली चळवळ खरं श्रीमंत होती, माणसं गरीब होती. आज माणसं श्रीमंत झाली आणि आमच्या चळवळी दरिद्री झाल्या सर.
एका ठिकाणी शिवजयंती असेल तर आमचे कार्यकर्ते स्टॉपवर उभे राहून म्हणतात खिचडी भाजी इथंच खावं काय की कार्यक्रमाला जायचं आहे. बाबासाहेबांच्या चळवळीतली माणसं आम्ही पाहिले पाहिजेत, अनुभवले पाहिजेत. काय करणार आहेत आपण समाजासाठी? आम्हाला स्वप्न पडायला पाहिजेत. नुसते स्वप्न पडून उपयोग नाही, त्या स्वप्नांचा आम्हाला पाठलाग करता आला पाहिजेत आणि आम्हाला जगता आलं पाहिजेत. बाबासाहेबांसारखं जगता आलं पाहिजेत, छत्रपती शिवाजी महाराजांसारखं जगता आलं पाहिजेत, महात्मा ज्योतिराव फुलेसारखं जगता आलं पाहिजे, राजर्षी शाहू महाराजांसारखं जगता आलं पाहिजे, राजाराम मोहन रायसारखं जगता आलं पाहिजे, कर्मवीर भाऊराव पाटलासारखं जगता आलं पाहिजे. आणि आमची जी माय आहे खरी मा जिजाऊ हिच्यासारखा आमच्या स्त्रियांनी आता विचार केला पाहिजेत. हा विचार कोण करणार आहे? अलीकडे खूप लोकांच्या तोंडून ऐकायला मिळते पुन्हा शिवाजी महाराजांनी जन्माला यावं, पुन्हा बिरसा मुंडाने जन्माला यावं, पुन्हा बाबासाहेब तुम्ही धावूनच या. बाबासाहेब या महापुरुषांनी पुन्हा काय यावं? त्यांनी काय दिलं नाही तुम्हाला? बिरसा मुंडांनी सर्व प्रशिक्षण दिलं, आदिवासी विद्यार्थ्यांनी आता अन्यायाच्या विरोधात पेटून उठावं. शिवाजी महाराजांनी कुठलं शिक्षण नाही तुम्हाला दिलं, प्रशिक्षणापर्यंत सर्व दिलं. मग तुम्ही लढा आता. शिवाजी महाराज परत येणार नाहीत, बाबासाहेब परत येणार नाहीत. बाबासाहेबांनी अजून काय दिलेलं नाही? भारतीय संविधानातून तुम्हाला एवढं मोठं भरमसाठ दिलं, अजून या महापुरुषांनी तुम्हाला काय द्यायला? मित्रांनो, याच्या पुढे कुठलाच महापुरुष या पृथ्वीवर उदयाला येणार नाही. त्यांचे जे विचार आहेत त्या विचारांची मशाल तुम्हाला आणि मला घेऊन पुढे चालावं लागणार आहे आणि त्याच्याशिवाय मात्र परिवर्तन होणार नाही. आमचं जगणंच काही अर्थाचं नाही हो. मला कधी कधी प्रश्न पडतोय सर, खरंच आपण जगण्याचा काय विचार करतोय? तुमच्या आणि माझ्या आयुष्याचा प्रवास सुरू आहे मित्रांनो. रेखडगेवार सर थोडे पुढे गेले, आमचे काका थोडे पुढे गेले, आमचं चालणं सुरूच आहे. 6 वाजले होते, आता 8 वाजत आले, काळ नाही थांबत. आमचं जगणं कसं आहे? मला कधी कधी प्रश्न पडतोय, आमचं जगणं बाबासाहेबांसारखं असावं. काय होतं? जगातला पहिला माणूस तसा आहे तो. जगातला पहिला माणूस असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या दिवशी गेले तेव्हा या देशातल्या सबंध बहुजन समाजाच्या डोळ्यामध्ये 24 तास पाणी खेळत होतं. आपण गेल्यावर 4 लोक हळहळ व्यक्त करतील का, याचा विचार आपण केला पाहिजेत. म्हणून मला नेहमी असं वाटते, या जगाच्या रंगभूमीवर असे वावरा की तुम्ही गेल्याच्या नंतर टाळ्या वाजतच राहिल्या पाहिजेत. ज्या दिवशी लोकांना कळेल की हा माणूस गेला तेव्हा 100 माणसांच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी आलं पाहिजे, असं जगा. हे जगणं त्याला म्हणतात. अन्यथा काय उपयोग मला सांगा ना. बिरसा मुंडाने आज 25 वर्षामध्ये केलेलं कार्य म्हणून आज त्यांचा एवढा उदो उदो होतोय. काय सुरुवात झाली, कसं झालं, किती? बिरसा मुंडा 2 वर्षे जेलमध्ये होता. जेलमधून जेव्हा तो बाहेर आला, बाहेर आल्याच्या नंतर पुन्हा सभा घेणे आणि चळवळ रेटणे सुरूच होतं. जिथं जिथं आदिवासींवर अन्याय होतोय तिथं तिथं त्या अन्यायाला विरोध करण्याचं काम बिरसाने आणि त्याच्या चळवळीने केलं. अनेक सावकारांच्या, सेठच्या आणि दलालांच्या घरांना आगी लावण्याचं काम केलं. ज्या ज्या ठिकाणी ब्रिटिशांचे पोलीस स्टेशन होते, पोलीस स्टेशनला आगी लावण्याचा सपाटा सुरू केला की जोपर्यंत ही जमीन, हे जंगल आमच्या ताब्यामध्ये देत नाहीत तोपर्यंत आमचे सत्र सुरू राहील. बिरसा मुंडाची ही चळवळ होती आणि बिरसा मुंडाच्या चळवळीला खऱ्या अर्थाने अधिष्ठान प्राप्त झालं त्यांच्या सहकार्यांचं. म्हणून आमची चळवळ ही केवळ चळवळ, नुसती वळवळ राहू नये. त्या चळवळीला एक विचारधारा असावी, चळवळीला जी धार आहे ती धार असावी आणि चळवळीची धार बोथट होता कामा नये. मला वाटतं याच्या अगोदर सुद्धा मराठा सेवा संघाची शाखा होती सर, पण थोडीशी बोथट झाल्यासारखी वाटायची. आता एवढी मोठी धार तुम्ही दिली, आता अनकुची धार. विचारांचं सरांकडे फार मोठं गाठोड आहे. हे केवळ मराठा सेवा संघालाच उपयोगाचं पडणार नाही, हे संबंध बहुजन समाजाला उपयोगाचं पडणार आहे आणि ह्या विचाराची नितांत गरज आहे. आणि म्हणून नेहमी बिरसा मुंडाने त्या वयामध्ये सुद्धा काही विचार जे मांडले त्यात 2 विचार फार महत्त्वाचे मला वाटतात. बिरसा मुंडा म्हणतोय, कुठलाही समाज बदलतो पण माझा समाज फार अडाणी आहे, माझा समाज निरक्षर आहे, माझा समाज अज्ञानी आहे, माझ्या समाजाने शिक्षण घेतलं पाहिजेत. एकीकडे मी लढा देतो, दुसरीकडे माझ्या समाजाने शिक्षण घेतलं पाहिजेत. त्या काळामध्ये शिक्षणाचं बाळकडू समाजाला पाजण्याचं काम बिरसा मुंडाने दुसऱ्या बाजूने केलं. मला वाटते माणूस 2 गोष्टींमुळे बदलतो सर, हुशार होतो. 1, त्या माणसाने वाचलेली पुस्तकं आणि 2, त्या माणसाला भेटलेली माणसं. तुम्हाला माणसं कशी भेटतात यावर तुमचे विचार अवलंबून आहेत. तुम्ही कोणती पुस्तकं वाचली यावर अवलंबून आहे. आणि तुमच्यात जर बदल घडवायचा असेल, तुम्हाला तुमचा नावलौकिक जर मिळवायचा असेल, तुमचं अस्तित्व जर निर्माण करायचं असेल तर तुम्हाला काहीतरी करावं लागेल. बिरसा मुंडाने कधी दैवावर विश्वास अजिबात ठेवला नाही सर. आता मी 4-5 लेखकांनी अतिशय दैववादी वृत्ती बिरसा मुंडा बसवला सर.
मग नव्यानं जेव्हा मी आत्ता पुस्तक लिहिलं तेव्हा त्याच्यामध्ये सगळेच मुद्दे खोडून टाकले. वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणारा बिरसा मुंडा आणि त्याला तुम्ही 125 वर्षानंतर जेव्हा दैववादी बनवता तेव्हा दैववादी बनवल्याच्या नंतर बिरसा मुंडाचं कार्य आणि कर्तृत्व खुजं होईल ना, ते ठेंगणं होईल ना ते. म्हणून ह्यापुढे मी त्यांना एक विनंती केली, यापुढे तुम्हाला बिरसा मुंडाचं चरित्र जर लिहायचं असेल तर वस्तुस्थिती लक्षात घ्या आणि त्याच्यानंतर ते लिखाण करा. बिरसा मुंडा एकदा जंगलामधून जात होता आणि त्याच्या अंगावर वीजच पडली आणि बिरसा मुंडाचं शरीर पिवळं धमक दिसू लागलं. जो क्रांतिकारक 24 तासातले 18 तास समाजाचं चिंतन करतो त्याच्या अंगावर जर वीज पडली असेल तर बिरसा मुंडा पिवळा दिसेल का बिरसा मुंडा गायब होईल? काय उदाहरण आहेत. बिरसा मुंडाने म्हणे एका पागलबाईला दुरुस्त केलं आणि अख्खा गाव मग त्याची मिरवणूक काढू लागला. बिरसा मुंडा काय जादूगार होता का? एक फू मारला आणि चल. कुठे न्यायालयात तुम्ही बिरसा मुंडाला न्यायालयात कुठे? बिरसा मुंडा खऱ्या अर्थानं वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणारा एक क्रांतिकारक होता, तो आम्ही समजून घेतला पाहिजे. आणि या देशातल्या सबंध क्रांतिकारकांमध्ये एक महत्त्वाची क्रांती बिरसा मुंडाने सुरू केली. मी पहिल्यांदाच तुम्हाला म्हणालो की 1782 मध्येच या देशामध्ये आदिवासींनी अनेक लढे दिले सर, अनेक चळवळी. बोडोची चळवळ असेल, मध्य भारतातली चळवळ असेल, खारोची चळवळ असेल, खारवारची चळवळ असेल, या सगळ्या चळवळींनी एवढे मोठे लढे उभे केले. आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने 1890 मध्ये बिरसा मुंडाने त्या चळवळीचं नेतृत्व स्वीकारलं आणि ती चळवळ पुढे नेली. आणि या देशासाठी, या समाजासाठी अहोरात्र प्रयत्न करणार हा 25 वर्षाचा तरुण मात्र अहोरात्र समाजासाठी लढला. समाजासाठी त्याने प्रयत्न केले की हा समाज माझा आहे, या समाजासाठी मी केलं पाहिजे. बिरसा मुंडाच्या काळामध्ये आणि त्या परिसरामध्ये जाती वगैरे हा काहीच प्रकार नव्हता. त्याला फक्त चिंतन एकच गोष्टीचं करायचा तो की माझा समाज आता इथं वाचला पाहिजे. कित्येक लोक जेलमध्ये जेव्हा टाकले तेव्हा कित्येक लोक बिरसा मुंडाच्या समोर मेले. बिरसा मुंडाला जेव्हा जेलमध्ये टाकलं तेव्हा बिरसा मुंडाच्या रूममध्ये बाहेरच्या हवेने प्रवेश करू नये अशी व्यवस्था केली सर. बिरसा मुंडाच्या रूममध्ये सूर्याचे किरण जाऊ नये म्हणून पडदे लावले जात होते. बिरसा मुंडाच्या पायाला असलेल्या साखळ्या, हातामध्ये असलेल्या हातकड्या, याचा आवाज बाहेरच्या रूममध्ये जाऊ नये याची सुद्धा व्यवस्था केली. कारण बिरसा मुंडा 22व्या वर्षी जेव्हा जेलमध्ये राहतोय आणि सगळं पाहतोय, त्याला एखादा कवडासा सूर्याचा दिसला तर तो त्याच्यातून पाहायचा की माझा समाज मला दिसतोय. तो बिरसा मुंडाने जेलमधून समाजाला पाहण्याचं काम केलं. आमच्यासाठी तर 24 तास उघडे आहेत, आम्ही कुणाकडे पाहावं? आम्ही का पाहत नाही? तो 23 वर्षाचा तरुण जेव्हा समाजाकडे एवढ्या नजरेनं पाहतोय तेव्हा आम्ही काय करतो हा महत्वाचा प्रश्न आहे सर. बिरसा मुंडा परत येणार नाही. आम्हाला बिरसा मुंडाच्या विचाराची धार अशीच पुढे न्यावी लागेल. त्याच्यासाठी बिरसा मुंडा खोलातून आम्ही वाचला पाहिजे. खऱ्या अर्थाने या देशाला बिरसा मुंडा कळाला तो 1938 मध्ये सर. आणि 1938 मध्ये जेव्हा छोटा नागपूरच्या क्षेत्रामध्ये जेव्हा आदिवासी विभागाचं, आदिवासी महासभेचं जेव्हा परिषद भरली तेव्हा त्या परिषदेमध्ये खऱ्या अर्थाने बिरसा मुंडा कळायला लागला. आम्हाला अजूनही माहीत नाही की या देशातले माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांना बिरसा मुंडा पुरस्कार केंद्र शासनाने नंतर जाहीर केला. हा तर केला 91 मध्ये. पण त्याच्या अगोदरच्या एक महत्त्वाच्या घडामोडी एवढ्या आहेत की बिरसा मुंडाचं कार्य आणि कर्तृत्व जेव्हा लोकांना कळायला लागलं तेव्हा मात्र रांची शहरामध्ये माननीय कांशीराम यांनी एक फार मोठी सुरुवात केली 1988 मध्ये. पहिल्यांदा रांची शहरामध्ये परिषदा आणि मेळावे घेण्याचं काम पहिल्यांदा कांशीरामनी सुरुवात केली. आणि रांचीमधून जेव्हा वर्तमानपत्रात बातम्या जेव्हा झळकू लागल्या तेव्हा खऱ्या अर्थाने या देशाला बिरसा मुंडा कळायला लागला. लोक विचारायचे की बिरसा मुंडा कोण आहे, हा कोण होता? लोक म्हणायचे आदिवासीचं पोरगं. मग यानं काय केलं? आणि जेव्हा बिरसा मुंडाचा इतिहास लोकांना कळायला लागला तेव्हा तो इतिहास त्या मेळाव्यामध्ये आणि परिषदांमध्ये मांडण्याचं काम तिथल्या विचारवंतांनी केलं. आणि त्या विचारवंतांनी जेव्हा 1988 मध्ये सुरुवात केली तेव्हा त्याच्यानंतर 1889 मध्ये भारतीय संसदेच्या सभागृहामध्ये बिरसा मुंडाच्या तैलचित्राचं अनावरण झालं 1989 मध्ये. आणि 1998 मध्ये भारतीय संसदेच्या परिसरामध्ये बिरसा मुंडाच्या पुतळ्याचं अनावरण झालं. आणि त्यानंतर रांचीच्या विमानतळाचं नाव बदलून बिरसा मुंडा एअरपोर्ट म्हणून तिथं बदल झाला. तो आज झारखंड राज्यामध्ये जिथे काही तुम्हाला मोठी दुकानं दिसतील, हॉस्पिटल दिसतील,
क्लब दिसतील, ही सगळी बिरसा मुंडाच्या नावाने आहेत. जैविक तंत्रज्ञान महाविद्यालय, कृषी महाविद्यालय आणि जिथे जेवढे स्टेडियम आहेत त्या सगळ्या स्टेडियमला तिथे नावं आहेत. सगळे नावं बिरसा मुंडाची आहेत. आणि आज बिरसा मुंडा आदिवासींच्याच नव्हे, या देशातल्या बहुजन समाजाच्या इथं जाऊन बसलाय तो, आणि इथून चेतना देतोय तो की माझं क्रांतिकार्य कशा पद्धतीचं होतं हे तुम्ही पाहिलं पाहिजेत आणि तुम्ही तयार झाला पाहिजेत. होतोय का आपण होतोय का? आम्ही बिरसा मुंडा समजून घेतोय का? बिरसा मुंडाचं वय आम्ही समजून घेतो का? आणि एवढ्या कमी वयामध्ये एवढी मोठी क्रांती करणारा हा क्रांतिकारक एवढं कार्य करतोय ह्याची आम्हाला कल्पनाच करवत नाही. त्याचं कारण असं आहे, कारण त्याचं संबंध आयुष्य जे होतं ते आयुष्य अशा पद्धतीचं गेलं की आम्ही त्याची कल्पना करू शकत नाही. कारण बिरसा मुंडाचा काळ हा किती वाईट होता मला सांगा. बिरसा मुंडा जेव्हा बाहेर समाजासाठी लढतोय तेव्हा घरामध्ये 18 विश्व दारिद्र्य आहेत, आई आणि वडिलांना खाण्यासाठी सुद्धा काही नाहीये, तेव्हा त्यांची गरज कशी भागवायची. बिरसा मुंडा जंगलामध्येच विचार करायचा, ज्या ठिकाणी मी माझ्या आई वडिलांना जेवायला देऊ शकत नसेल तर एवढ्या मोठ्या समाजाला काय देईल. यासाठी बिरसाने एक मोठं संघटन उभं केलं, ही चळवळ रेटली आणि त्या चळवळीच्या माध्यमातून बिरसाने अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण केले होते की हे प्रश्नांची सोडवणूक आता तुम्ही केली पाहिजेत. आणि खऱ्या अर्थाने ब्रिटिश सरकारने मात्र बिरसा मुंडाचा घात केला. बिरसा मुंडा हा कॉलराने मेलेला नाहीये. बिरसा मुंडावर झालेला विष प्रयोग जो आहे त्यामुळे बिरसा मुंडा त्या ठिकाणी मेला. काय निष्ठा काय बिरसाबद्दलची. रांचीच्या जेलमध्ये असलेले 840 जे कैदी होते त्यांना जेव्हा माहीत झालं की बिरसा मुंडा गेला तेव्हा 2 दिवस त्यातला एकही कैदी जेवला नाही. सर, काय निष्ठा त्या माणसाबद्दलची. एकही कैदी जेवला नाही. आणि बिरसा मुंडाचा मृत्यू झाल्याच्या नंतर आदिवासी समाजामध्ये प्रथा आहे, या देशातल्या आणि जगातल्या आदिवासी समाजामध्ये एखादी व्यक्ती जर मृत्यू पावली असेल सर जाळत नाहीत. सर, जाळण्याची प्रथा नाही आहे, पुरण्याची प्रथा आहे. पुरण्याची प्रथा आहे. हे अलीकडे सगळं मग आता हे अनुकरण सुरू झालं. आदिवासी समाजामध्ये पुरण्याची प्रथा आहे. आणि बिरसा मुंडाला सुद्धा पुरल्या गेलं नाही, कारण तो जो पुरावा होता तो पुरावा नष्ट करण्यासाठी ब्रिटिशांनी ती पॉलिसी केली, ते धोरण स्वीकारलं आणि एका भंग्याकरवी बिरसा मुंडाला हिरमू नदीच्या काठावर जाळण्यात आलं. आदिवासी समाजामध्ये पुरण्याची प्रथा होती. बिरसा मुंडा जेव्हा मृत्यू पावला तेव्हा बिरसा मुंडाला अर्धा लिटरचा नवीन कपडा गुंडाळलेला नाही. बिरसा मुंडाला ना आंघोळ घातलेली नाही. बिरसा मुंडाला ना लाकडावर जाळलेलं नाही. जेलच्या बाजूला असलेल्या वाळलेल्या गोवऱ्या, या गोवऱ्यावर रात्रीच्या वेळेला शिबू मेहतर नावाच्या भंग्याने बिरसा मुंडाचं दहन केलं. आणि बिरसा मुंडाच्या घरच्यांना तिसऱ्या दिवशी कल्पना दिली असं झालं. सगळे पुरावे नष्ट झाले. पण एक अतिशय आनंदाची बाब, मी अभिनंदन करेल त्या कलकत्त्याच्या 2 वर्तमानपत्राची. बंगाल आणि स्टेटमेंट नावाच्या 2ही वर्तमानपत्रांनी 1 वर्षभर तो प्रश्न लावून धरला की बिरसा मुंडाचा असा मृत्यू झालाच नाही. बिरसा मुंडाचे आणि मुंडा जमातीचे अनेक प्रश्न त्या वर्तमानपत्रांनी कितीतरी वर्ष लावून धरले आणि त्या प्रश्नातून खऱ्या अर्थाने वाचा फोडली. म्हणून लॉर्ड डलहौसीने सुद्धा शेवटी असं स्टेटमेंट इथं केलं, ब्रिटिशांनी फार मोठा धोका इथल्या आदिवासींशी केलेला आहे. त्यांना सुद्धा मान्य करावं लागलं. इंग्रज अधिकाऱ्यांनी सुद्धा मान्य केलं इथल्या आदिवासींचा कुठल्याही प्रकारचा दोष नाही, आदिवासी खऱ्या अर्थाने प्रामाणिक आहे. आणि अजून सुद्धा या देशातल्या सगळ्या आदिवासींकडे अतिशय महत्त्वाचे काही गुण आहेत. आदिवासी माणूस मुळातच तो अतिशय भोळा आहे. लवकरात लवकर तो दुसऱ्यांवर विश्वास टाकतो, एकदम प्रामाणिक आहे तो. त्याच्या डोक्यामध्ये दुसऱ्याला फसवायचं नाहीये. तो शब्दांवर विश्वास ठेवतोय, त्याला बॉन्डवर लिहून देण्याची अजिबात गरज नाही. त्याला देण्याची गरजच नाही. तो एक शब्द टाकला ना तो वरी झलतो आणि त्या पद्धतीने करत राहतोय. दुसऱ्याचं बुडवणं हे त्याच्या गणितात बसत नाही. आणि त्याच्यासारखा प्रामाणिकपणा जगाच्या पाठीवर आपल्याला कुठे दिसणार नाही ते. आणि त्या छोट्या नागपूरच्या भागामध्ये तोच प्रामाणिकपणा मात्र आदिवासींच्या अंगलगट आला आणि आदिवासींची त्या पद्धतीने अन्याय झाले, त्यांच्यावर अत्याचार झाले, अनेक प्रकारची उपासमार झाली. आणि बिरसा मुंडाने हा लढा उभा केला. आणि बिरसा मुंडा 9 जून 1900 रोजी या जगातून तो गेला. बिरसा मुंडा गेला. प्रश्न असा आहे की बिरसाच्या मृत्यूनंतर काय. बिरसा मुंडा गेला, पण बिरसा मुंडाच्या मृत्यूनंतर काय. पहिल्यांदा या देशातल्या आदिवासी समाजाने चिंतन केलं पाहिजे की बिरसा मुंडाने आपल्यासाठी काय केलं आणि आपण काय करतोय. आज या देशामध्ये जवळजवळ पायलीच्या 15 संघटना झालेल्या आहेत. आम्ही आता पहिल्यांदा बिरसा मुंडाची संघटना अभ्यासली पाहिजे की तिची ध्येयधोरणं काय आहेत.
बिरसा मुंडाची चळवळ कशा पद्धतीची होती, बिरसा मुंडांनी चळवळ कशी रेटलेली आहे, बिरसा मुंडांनी समाजाचं चिंतन कसं केलेलं आहे, बिरसा मुंडाचं कार्य आणि कर्तृत्व कसं होतं आणि आम्ही काय करत चाललेलो आहोत, याचा विचार आता या देशातल्या संबंध आदिवासींनी करावा. आदिवासी बरोबर आता या देशातल्या संबंध बहुजन समाजाने आता चिंतन केलं पाहिजे की बिरसा मुंडाचा आम्ही अभ्यास केला पाहिजे आणि बिरसाच्या चळवळीचं जर काही सूत्र पकडून जर आम्हाला पुढे जात येत असेल तर आम्ही ते का पकडू नये. हे फार महत्त्वाचं आहे, हे अतिशय महत्त्वाचं आहे. ते आज कुठला समाज बिरसा मुंडाचा घरी फोटो ठेवायला तयार नाही. 2 दिवसापूर्वी एका आमच्या शिक्षकाला मी फोन केला. ते म्हणले सर बिरसा मुंडाचा फोटो जर आम्हाला आणून दिला तर आमच्या शाळेत आम्ही घेऊया. मी म्हणलं मी ते घेऊन दिल्याच्या नंतरच तुम्ही ते बिरसा मुंडाचा फोटो लावणार आहेत का? आम्ही दिल्याच्या नंतरच का? त्याच्याबद्दल तुम्हाला नको आहे? म्हणलं मग आम्ही तर आदिवासी आहोत, आम्ही जंगलामध्ये राहतो, दऱ्याखोऱ्यांमध्ये राहतो, त्या पहाडामध्ये राहतो, त्या उतारणीला राहतो, दरीमध्ये आणि वाडीमध्ये राहतोय. आम्हाला ते महापुरुषच माहीत नाहीत, तरीसुद्धा बाबासाहेबांचा फोटो तर आम्ही इथं ठेवतो. बाबासाहेबांचे विचार आम्ही सकाळी चहासोबत गिळंकृत करतोय. महात्मा फुलेंचा जो लढा होता, लढा, त्या सावित्रीबाईंचा जो लढा होता, हे सगळे लढे वाचल्याच्या नंतर म्हणलं हे जंगलातून कोण आम्हाला देणार आहे? हे आम्हाला सर म्हणलं एकदा आता हे सगळं खरेदी करा आणि पहा तो अभ्यास वाचा सर, अभ्यास तुम्ही करा सर, आणि या अभ्यास करण्याची खरी गरज आता तुम्हा आम्हाला आहे सर. म्हणून मराठा सेवा संघाच्या जिल्हा शाखेने हे जे आयोजन केलं, खरंच मला सर मनस्वी आनंद झाला सर. मी पहिल्यांदा परत सांगतोय की खरंच या शाखेचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन करतोय. खरी गरज याची आहे, विचाराची गरज आहे, आणि हेच विचार आता आपल्याला पुढे घेऊन चालायचे आहेत. बिरसा मुंडा हा केवळ अर्ध्या तासाचा विषय नाही मित्रांनो. बिरसा मुंडाचं कार्य आणि कर्तृत्व एवढं मोठं आहे की बिरसा मुंडा जर आम्हाला समजून घ्यायचं असेल तर कमीत कमी 5-5 तास आम्हाला तिथंच बसून राहावं लागेल, तेव्हा आम्हाला बिरसा मुंडा कळेल. बिरसा मुंडा असा कळणार नाही, आम्ही त्याला बनवू नये. तो वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणारा जर बिरसा मुंडा असेल तर त्याची वैज्ञानिक दृष्टी कशा पद्धतीची होती. मुंडा जमातीतली मृत पावलेली स्त्री जेव्हा तिच्या सोबत जेव्हा दागिने पुरले जातात तेव्हा बिरसा मुंडा म्हणाले ते गैर आहे, लोकांनी वेड्यात काढलं. बिरसा मुंडा रात्रीला गेला, त्या बाईला बाहेर काढलं, तिच्या अंगावरचे दागिने काढले, बाजारात विकले आणि त्यातून त्यांनी तांदूळ आणि गहू खरेदी केले. हा वैज्ञानिक दृष्टिकोन झाला तो. आजही आमचं तेच सुरू आहे ना, तोंडात तरी थोडंसं टाकाच म्हणून. आम्ही कशासाठी टाकतोय, कशासाठी टाकतोय? आमचा वैज्ञानिक दृष्टिकोन कुठे गेलेला आहे? हा वैज्ञानिक दृष्टिकोन जोपर्यंत आमच्यामध्ये रुजत नाही तोपर्यंत बिरसा मुंडाची विचारधारा आम्हाला कळणार नाही. आणि बिरसाची जी चळवळ आहे ती चळवळ सुद्धा आम्हाला कळणार नाही. ते म्हणून बिरसाची चळवळ जर समजून घ्यायची असेल तर या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या पाहिजेत. आणि ह्या जर गोष्टी जर आम्ही नाही पाहिल्या तर मग आम्हाला बिरसा मुंडा कळणार नाही. आणि बिरसा मुंडा जर कळायचा असेल तर आम्ही खोलात जाऊन तो बिरसा मुंडा वाचला पाहिजे, बिरसा मुंडा समजून घेतला पाहिजे, त्या काळची परिस्थिती आम्ही समजून घेतली पाहिजे. मी जेव्हा विचार बिरसा मुंडाच्या संदर्भात करतोय तेव्हा एक गोष्ट माझ्या लक्षात आली की ब्रिटिश शासन त्याच खोऱ्यामध्ये का दीर्घकाळ एवढे राहत होते. आणि जेव्हा मी भूगोलाचा अभ्यास करायला गेलो तेव्हा कोळशाच्या खाणी आणि ही जी खनिजे आहेत ती सर्वाधिक जास्त त्या पट्ट्यामध्ये आहेत. ब्रिटिशांना हे माहीत होतं आणि अडाणी हा समाज माहीत होता, निरक्षर समाज माहीत होता. याचाही सुद्धा फायदा त्यांनी त्या काळात घेतला. म्हणून ब्रिटिशांना तो प्रदेश सोडणं अशक्य होतं आणि त्यांनी तो सोडलेला नाही. बिरसा मुंडांनी यावर विचार केला की दीर्घकाळ या प्रदेशात ते का राहतात. ते आज आम्हाला परभणीत काय चाललंय कळत नाही, आम्हाला कळत नाही ते. पण तेवढ्या कमी वयामध्ये दूरदृष्टी किती असेल मला सांगा ना. काय बिरसाची नजर असेल या देशाकडे आणि समाजाकडे पाहण्याची. आणि बिरसा मुंडा जेव्हा समाजाचं चिंतन करतोय त्याच्या बरोबरीने या देशाचं जे स्वातंत्र्य आहे या स्वातंत्र्याचा बिरसाला प्राप्त. आदिवासी कमिटीचे जयपालसिंह मुंडा होते. मला कधी कधी प्रश्न पडतोय सर, 1938, 1940, 1946 मध्ये जेव्हा झारखंडमध्ये आदिवासी जर हे नेतृत्व करत असेल तर या महाराष्ट्रातल्या आदिवासी जे राजकीय लोक आहेत यांची नजर का जाऊ नये तिकडे. इथं आदिवासी नव्हते का? आदिवासी इथे होते, परंतु त्या झारखंडमधल्या आदिवासींचं अनुकरण यांनी का केलेलं नाही. या महाराष्ट्रातल्या आदिवासींना अजूनही माहीत नाही की जयपाल मुंडा कोण होते आणि जयपाल मुंडाने कुठलं कार्य केलं. खरं तर बाबासाहेबांसोबत एक फार महत्त्वाचं काम संविधान सभेच्या संदर्भामध्ये चर्चा करण्याचं काम जसं ठक्कर बापांचं आहे तसंच जयपालसिंह मुंडाचं आहे. आणि हे आम्ही कधीच पाहिलेलं नाही. इथल्या राजकीय लोकांनी कधीच पाहिलेलं नाही की 1940 आणि 46 मध्ये जर तिथं जर एवढा बदल होत असेल. आमची नजर गेलीच नाही. आमची नजर कधी गेली?
जेव्हा आम्हाला आरक्षणाने हे सगळं प्राप्त झालं तेव्हा आमची नजर गेली. ही नजर तेव्हा गेली आणि तेव्हा आम्हाला कळायला लागलं की तिथं जयपाल सिंह मुंडाने फार मोठं काम केलं आणि जयपाल सिंह मुंडाने काम केलं त्याचंच अनुकरण 1972 मध्ये शिबू सोरेनने केलं आणि झारखंड मुक्ती मोर्चा 1972ला अस्तित्वात आला आणि 1973 मध्ये शिबू सोरेननी ज्या तिथं जमिनी ब्रिटिशांच्या ताब्यात गेल्या होत्या, ज्या सरकारच्या ताब्यात होत्या, त्या सरकारच्या ताब्यातल्या जमिनी परत मिळवून देण्याचं काम शिबू सोरेननं केलं सर. परत त्या जमिनी जे तलाव होते ते तलाव मुक्त ठेवले, वनांचे पट्टे त्यांच्या आपल्याकडे म्हणतोय ना सर आता त्या पडीक जमिनी यांना द्या त्यांना द्या. कारण 1869 मध्ये वन संरक्षण कायदा केला आपल्या देशामध्ये सर. वेगळा कायदा काहीच नाही केला सर. ब्रिटिशांचीच रीव ओढली सर. हे जे कायदे आहेत ना फॉरेस्टचे, काहीच नाही केलं. तेच कायदे आज राबवले जातात, बाकी काहीच नाही, फक्त अधिकारी नेमले ते आणि तोच आहे तो. पण यांनी हा विचार नाही केला की या जंगलावर ह्या आदिवासींची उपासमार काय होईल. या जंगलावर हा आदिवासी जगतोय, फळं मिळतात, फुलं मिळतात, डिंक मिळतो, त्यांचं कवच कुंडलच तुम्ही काढून घेता, आदिवासी कसं होईल. या देशातल्या ब्रिटिशांनी कधीच विचार केलेला नाही, कधीच नाही विचार केला आणि तो विचार न केल्यामुळेच बिरसा मुंडाला उलगुलांचा नारा द्यावा लागला आणि तोच उलगुलांचा नारा म्हणजे बिरसाची चळवळ आहे. आणि खऱ्या अर्थाने आदिवासींच्या अनेक चळवळी झाल्या, पण पहिल्यांदा आदिवासींचा प्रश्न ऐरणीवर जर नेण्याचं काम कोणी केलं असेल तर ते क्रांतिकारक बिरसा मुंडाने केलेलं आहे. आणि हा जो बिरसा मुंडा आहे तर तो बिरसा मुंडा गेला, मृत्यू पावला वयाच्या 25 वर्षात. पण आज झारखंडमध्ये जो बदल होतोय ना सर, या बदलाच्या पाठीमागे केवळ बिरसा मुंडाचा विचार आहे तो. आणि शिबू सोरेन असं म्हणतात की हे झारखंड आता आदिवासींचंच राहिलं पाहिजे, इथले आम्हीच मालक राहिलो पाहिजे, इथले मालक आम्ही राहिलो पाहिजे, इथली सत्ता आमचीच राहिली पाहिजे आणि इथला मुख्यमंत्री सुद्धा आमचाच राहिला पाहिजे. आज हेमंत सोरेन झारखंडचे मुख्यमंत्री हे कशाचं धोतक असेल तर ते बिरसा मुंडाचं आहे. अजून एका गोष्टीचा उल्लेख करतोय मी, बिरसा मुंडाची चळवळ. बिरसा मुंडाच्या चळवळीने फार मोठं काम केलं सर. झारखंडमधल्या प्रदेशामध्ये आणि राज्यामध्ये जाती आणि जमातींचे जे तरुण पेटून उठले, बिरसाच्या मृत्यूनंतर ज्या ज्या क्रांत्या झाल्या तरुण वर्गाने केल्या, ताना भगतांची चळवळ असो किंवा तरुणांची क्रांती असो, या क्रांतीच्या पाठीमागे एकच कार्य होतं आणि ते कार्य होतं बिरसा मुंडाचं. बिरसा मुंडाच्या कार्यालाच घेऊन तिथल्या तरुणांनी क्रांती केली. आज झारखंडमध्ये जो बदल होतोय त्या बदलाच्या पाठीमागे जर काय असेल तर तो क्रांतिकारक बिरसा मुंडाचा विचार आहे. आणि बिरसा मुंडाचा विचार अजूनही सुद्धा अख्ख्या झारखंडला तारतोय. हे हेमंत सोरेनचे वाक्य आहे. तो म्हणतो की आजही सुद्धा आम्हाला गरज आहे त्या विचाराची आणि त्याच विचाराचा पाईक होण्याचं काम माझ्या वाट्याला येते. आणि हेच बिरसा मुंडाचं कार्य अशा पद्धतीचं चालू आहे. बिरसा मुंडाने अंधश्रद्धेला तर एवढा विरोध केला, अज्ञान संपलं पाहिजे, आदिवासी समाजातली निरक्षरता संपली पाहिजे, आदिवासी समाज संज्ञान झाला पाहिजे, आदिवासी समाजात शिक्षणाचा फैलाव खालच्या स्तरापर्यंत झाला पाहिजे, ही बिरसा मुंडाची भूमिका होती. एकीकडे ही भूमिका, दुसरीकडे चळवळ रेटणे आणि तिसरीकडे ब्रिटिश अधिकाऱ्यांशी. असं म्हटलं जाते की ब्रिटिश साम्राज्यावर कधी सूर्यच मावळत नाही. 22 वर्षाच्या पोरांनी त्या साम्राज्याला धडका दिल्या. 22 वर्षामध्ये इंग्लंडची राणी विचार करते तिथं की कोण आहे ते 20 वर्षाचं पोरग. 20 वर्षाचं पोरग, 27 दिवस बिरसाच्या पाठीमागे, 24 पोलीस, एकाही दिवशी तो त्यांना थांगपत्ता लागलेला आहे. तो खऱ्या अर्थाने त्या जंगलाची सगळी माहिती बिरसाला होती. म्हणून जर डोंबारी पहाड जो आहे, डोंबारी पहाड त्या झारखंडमधला आदिवासींच्या एवढ्या कत्तली झाल्या सर. अलीकडच्या काळात लोक तिथं जातात आणि भेट देतात. ते अजूनही म्हणतात सर तिथं गेलो, आदिवासींचा एवढा खच पडलेला होता, रक्ताचे पाट वाहत होते. आज डोंबारी पहाडाच्या जवळ गेलो की रक्ताचा वास येतोय आणि तो रक्ताचा वास म्हणजे या मुंडा लोकांचं सांडलेलं रक्त आहे ते. कारण हजारो, दीड हजार लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले. वयोवृद्ध आदिवासी मृत्युमुखी पडले, लहान लहान बालकं. कारण तिथल्या स्त्रिया बालकांना घरी ठेवण्यापेक्षा पाठीवर बालकांना बांधून तिथं गेल्या सर डोंबारी पहाडावर. लोक एवढे मृत्युमुखी पडले कारण 2 संघर्ष वेगळा होता. एकीकडे पारंपरिक शस्त्र होती आणि दुसरीकडे आधुनिक शस्त्र होते. ब्रिटिशांच्या सैन्याकडे बंदुका होत्या पण यांच्याकडे पारंपरिक शस्त्र होते. काही टिकाव लागलेलं नाही, दगड होते, ह्यानं काही भागणार नाही. परंतु तिथं मृत्यू पावलेले मात्र अनेक लोक होते. आज डोंबारी पहाडावर गेल्याच्या नंतर सगळ्यात लक्षात येते की आदिवासींचा खच इथे किती पडलेला होता. तरी सुद्धा बिरसा मुंडा त्या डोंबारी पहाडावरून सही सलामत निघून गेले. त्याच्यानंतर 13 महिन्यानंतर बिरसा मुंडाला मरण आलं सर.
म्हणून ही बिरसा मुंडाची चळवळ या देशासाठी निश्चितच क्रांतिकारक ठरणारी आहे. बिरसाचा विचार तुम्हाला आणि मला आणि या देशातल्या संबंध बहुजन समाजाला पुढे नेणार आहे. आम्ही या देशामध्ये अनेक महापुरुषांच्या जयंत्या जेव्हा साजऱ्या करतोय तेव्हा आम्ही हे सगळं पाहिलं पाहिजेत. मला कधी कधी राजाराम मोहन राय जेव्हा वाचतोय सर तेव्हा लक्षात येते की राजाराम मोहन राय आमच्या महाराष्ट्रामध्ये का रुजलेले नाहीत. आम्ही जेव्हा जिजाऊकडे जेव्हा पाहतोय तेव्हा पहिल्यांदा या देशामध्ये स्त्रीचा विचार करणारे राजाराम मोहन राय आहेत किंवा महात्मा फुलेंनी तर इथं सुरुवात केलीच, ठीकच आहे, पण राजाराम मोहन रायने किती मोठा निर्णय घेतला सर. तो सतीची चाल बंद करण्याचा पहिल्यांदा निर्णय त्यानेच घेतला ना तो. मग ते महात्मा फुलेंच्या अगोदर तो निर्णय घेतला. आम्ही राजाराम मोहन राय इथं का सांगत नाही? आम्ही राजाराम मोहन राय अभ्यासले पाहिजे. कर्मवीर भाऊराव पाटलांचं एवढं मोठं कार्य आहे. काय मोठं कार्य आहे मला सांगा ना, काय मोठं कार्य आहे? कर्मवीर भाऊराव पाटील दुकानात जर गेले, कानावर जर एखादी बातमी आली त्या मुलाला ड्रेस नाही, कर्मवीर भाऊराव पाटलांनी कधीच कपडा अंगावर खरेदी केलेला नाही. त्या मुलाला पहिल्यांदा ड्रेस घ्या. कर्मवीर भाऊराव पाटलांची पत्नी म्हणते की हॉस्टेलमधल्या मुलांना काही नाही, ती तर बाई म्हणते की हे माझ्या गळ्यातलं सगळंच घेऊन टाका, विका आणि मुलांची गरज भागवा. आमच्या स्त्रीने हाही विचार केला पाहिजेत. मला वाटलं की 2-3 स्त्रिया या कार्यक्रमाला येतील, त्यांना मंगळसूत्र सांगावं, वडाच्या झाडाची पूजा सांगावी. आमच्या स्त्रियांना अजूनही वाटते वडाच्या झाडाला 10 वेडे मारले आम्ही का स्वर्गातच जाऊन येतो. 7-7 वर्षे 7-7 जन्म हाच बस झालं की. हे कधी संपणार आहे सर? हे दलित बांधवांमध्ये कमी झालं, मातंग समाजामध्ये कमी झालं, आदिवासींमध्ये कमी झालं. आपण जे सगळे सुज्ञ आहोत का हे आपल्यामध्ये अजून तसंच आहे सर. म्हणून उद्या वट सावित्री असेल ना, घरातले दोरे आदल्या दिवशी जाळून टाका. हे बंद झालं पाहिजेत. हे बंद झालं पाहिजे ना. आणि जर हे बंद होत नसेल तर या महापुरुषांच्या जयंत्या आपण साजऱ्या करायच्या काय? कुठून तरी सुरुवात करावी लागेल ना. माणसाच्या आयुष्यामध्ये उद्याचा क्षण चांगला परवा असं येत नसतोय. माझ्यासाठी आत्ताचा क्षण खूप चांगला आहे. मला 24 तासातला प्रत्येक क्षण चांगलाच वाटतोय आणि तिथून मी सुरुवात करतो. आयुष्यात काहीच नसते मित्रांनो आणि आपोआप काहीच मिळत नाही, ते घडवावं लागते. तुम्हाला जर काही काम करायचं असेल तर त्या कामाचं ध्येय तुमच्या डोळ्यापुढे पाहिजे आणि ते ध्येय जर साक्षात उतरवायचं असेल तर दिवस आहे तर तो किल्ला ताब्यातून गेला असता काय झालं असतं? काय झालं काय असतं? बाबासाहेबांनी जर असे तास जर पाहत बसले असते बाबासाहेब, या देशातला संबंध बहुजन समाज अजून मातीत राहिला असता. महात्मा फुलेंनी कधी दिवस पाहिले काय? अरे आम्ही जन्माला जर मुहूर्त पाहून येत नसेल, आम्ही मरताना जर मुहूर्त पाहून येत नसेल, जात नसेल, मरत नसेल, तर आयुष्यभर मुहूर्त पाहण्यात कशाला घालवता तुम्ही? कशाला मुहूर्त कशाला पाहतोय तुम्ही? तुम्ही ठरवा की ही वेळ माझ्यासाठी चांगली आहे. मला कधीच काहीच नसते सर, माझ्यात गणितात ते कधीच बसत नाहीत. मला वाटलं ना तेव्हा मी एकदा बसलो संपलं. माझ्यासाठी सकाळ संध्याकाळ दुपार हे काहीच नसते. प्रत्येक क्षण माझ्यासाठी महत्त्वाचा आहे ना. आणि हे जर आपल्या लक्षात येत नसेल तर महापुरुषांच्या जयंत्या आपण कशासाठी साजऱ्या करतोय? एकदा त्यांचा आदर्श तर आम्ही बघितला पाहिजे, पाहायला पाहिजेत आणि घेतला पाहिजेत आणि तोच पट्टा पुढे नेला पाहिजेत. माझी खूप दिवसाची एक इच्छा होती सर. इथे हे जे प्रबोधन सुरू झालं, प्रबोधन पर्व, शिवजयंतीला जर 5 दिवसाचं प्रबोधन पर्व जर ठेवलं, 5 दिवस महाराष्ट्रातले जर चांगले वक्ते जर बोलवले तर अजून मी माझ्या नाही म्हणत, आमच्या मराठा समाजाला खऱ्या अर्थाने, ढगे सरांनी आताच म्हणाले की मराठा हा केवळ मराठा नाही आहे. आमच्या मराठा समाजाला आणि बहुजन समाजाला शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने कळाले पाहिजेत. आम्ही आता इथली महिला आघाडी, मला वाटते आहेच ना सर महिला आघाडी, जिजाऊच्या संदर्भामध्ये मला वाटते आपल्या कारेगावकर मॅडम ना, जिजाऊच्या जयंतीच्या निमित्ताने एकदा महिलांचं हे प्रबोधन होऊ द्या, हे एकदा काढू द्या. हो, इथला पदर एकदा खांद्यावर येऊ द्या. विचाराचे डोस इथं पाचता येतात. तुम्ही बांधूनच जर ठेवलं ना काही जाणार नाही. याची गरज आहे, याची गरज आहे. आज परिवर्तनाची गरज आहे आणि परिवर्तन ही काळाची गरज आहे. त्याचं कारण असं आहे, तुम्ही जर या निसर्गाच्या नियमानुसार जर वागायला नाही ना, निसर्ग तुम्हाला मारून टाकतोय. निसर्गाच्या नियमानुसार आपण गेलोच पाहिजे. त्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध गेलो की निसर्ग तुम्हाला मारून टाकतोय. काळानुसार जर आपण नाही बदललो तर काळ तुम्हाला खाऊन टाकतोय. आपलं अस्तित्व शून्य होते. मग ते जर हे शून्य करायचं नसेल तर तुम्हाला आता कामाला लागावं लागेल आणि तुम्हाला पाहावं लागेल, तुम्हाला शोधावं लागेल की आमचं अस्तित्व काय आहे. ते आम्ही या पृथ्वीवर आलोत आणि आमचं काय देणं आहे आणि काय घेणं आहे हे आम्ही अभ्यासलं पाहिजेत.
आता खूप लोकांना काही नाही सर, माझ्या दैवात असेल तेवढंच होईल. अरे बाबा, तुझ्या दैवात काहीच नसते, तुझ्या कपाळावर काहीच लिहिलेलं नसते. ज्या क्षणाला तू लिहायला सुरुवात करशील ना, तेव्हा तुझ्या कपाळावर ते उमटत असते. कपाळावर तुमच्या काहीच नसते, नशिबात काहीच नसते. नशीब घडवावं लागते, आपोआप तुमच्या नशिबात काहीच नसते. नशीब घडवावं लागते. हातावर हात ठेवून बसल्याच्या नंतर अजिबात जमत नाही. तुम्हाला हातामध्ये पेनच घ्यावी लागणार आहे, अशाने काहीच होणार नाही. आयुष्याचे जर कोरे कागद जर तुम्हाला परिपूर्ण करायचे असतील तर तुम्हाला गरज आहे ती बसायची, चिंतन करण्याची, विचार करण्याची. आणि म्हणून या प्रसंगी मी एवढंच म्हणेल की आज बिरसा मुंडाच्या जयंतीच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी ह्या सगळ्या गोष्टींवर चिंतन करावं, विचार करावा. आणि या देशातला सबंध बहुजन समाज एका धाग्यामध्ये जर बांधला आणि त्याच्या जर गाठी पडल्या तर मला वाटतं की पुढे गाठी सुटणार नाहीत. त्या गाठी बांधण्याचं काम आता आपल्याला, तुम्हाला आणि मला आणि आपल्याला सगळ्यांना करायचं आहे. आणि या निमित्ताने आपण मला एक बोलवलं, माझा मान सन्मान केला, मी प्रोफेसरपदी गेलो आहे म्हणूनही तुम्ही फार मोठा सत्कार केला. खरं तर मला खूप आनंद झाला. भुसारे सरांना मी अनेकदा ऐकलं, जाधव सरांशी मी चर्चा केली. भरोसे सर आमचे आबोल आहेत, फार बोलत नाहीत, पण ढगे मात्र अतिशय बोलका आहे तो. यापुढचा इतिहास जेव्हा लिहिणार आहात इतिहासकार, तेव्हा बिरसा मुंडाची बघा नोंद कुठं होते काय. बिरसा मुंडाच्या फक्त 4 ओळी नका घेऊ, 4 पानं घ्या. विद्यार्थ्यांना हे कळू द्या की बिरसा मुंडा कोण होता. या वयामध्ये विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचं काम तो बिरसा मुंडाची 4 पानं आल्याच्या नंतर त्या मुलाला वाटलं पाहिजे मी काहीतरी केलं पाहिजेत या देशासाठी. 120 वर्षापूर्वी जर बिरसा मुंडा विचार करत असेल तर आम्ही आता का विचार करू नये हे कळालं पाहिजेत. आणि याची खरी गरज आहे. आपण या ठिकाणी मला बोलवलं, खरं तर 30 मिनिट मला वेळ दिला होता, वेळ अधिकचा झाला. आपण मला बोलवलं, माझ्याबरोबर आमच्या बांधवांनाही आपण बोलवलं, त्यांचाही मान सन्मान केला. आपण या ठिकाणी खरं तर मला ऐकून घेतलं. माझा असा विचार होता सर की बिरसा मुंडावर आपण 1-1.5 तास बोलावं आणि त्या पद्धतीनं एक थोडंसं चिंतन होईल की खऱ्या अर्थाने बिरसाच्या काही कड्या काही अशा सुटून जाण्याची शक्यता असते. मग थोडंसं जर असं असेल तर एक मलाही आनंद झाला असतं. बघू कधीतरी पुढे वेळ मिळाल्यानंतर. परंतु पहिलं पुष्प गुंफवण्यासाठी आपण मला बोलवलं त्याबद्दल खरं तर पुन्हा मराठा सेवा संघाचा मी अत्यंत आभारी आहे. एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय जिजाऊ, जय बिरसा. धन्यवाद सर. अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण आणि परिवर्तनवादी विचार आपण मांडले. निश्चितच ते आम्हा सर्वांसाठी स्फूर्तिदायी आणि प्रेरक आहेत. त्या विचारांवर चालण्याचा प्रयत्न मराठा सेवा संघ जी मानवतावादी विचारधारेवर आधारित आहे त्यानुसार निश्चितच आपल्या मनातील जे विचार आहेत जे आपण तिथे व्यक्त केले ते निश्चित आपण जनमानसापर्यंत पोहोचण्याचा नक्कीच प्रयत्न करूया. जी माणसं आपल्याला जोडल्या गेली आहेत त्यांना तोडायचं नाही आणि सत्वही सोडायचे नाही. या एका विचारधारेवर मराठा सेवा संघ आजीवन असं कार्य करत आहे. त्याची प्रचिती आपल्या वक्तव्यामधून आम्हाला अनुभवास मिळाली. आणि बिरसा मुंडा यांचं क्रांतिकार्य हे जनमानसापर्यंत पोहोचण्यासाठी सेवा संघाचा प्रत्येक कार्यकर्ता त्यांचं पुस्तक वाचून ते विचार शेवटच्या मस्तकापर्यंत पोहोचण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. कारण बिरसा मुंडा यांच्या कर्तृत्वाचा आणि स्वाभिमानाचा जो अंश आहे तो प्रत्येकाच्या अंतःकरणात सदैव राहो अशी भावना मी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आपल्या अनमोल अशा मार्गदर्शनासाठी आपले पुनश्च एकदा आभार मानतो. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान आदरणीय भुसारे सर यांना मी अशी विनंती करतो त्यांनी आपले अध्यक्षीय भाषण करावे. किती मिनिटं बोलणं अपेक्षित आहे? किती मिनिटं बोलणं अपेक्षित आहे? हां, किती मिनिटं? 5 ते 10 मिनिट. 5 मिनिट बोलतो तेव्हा तुमचा माईक बंद करा. मला पुढचं पण थोडंसं 10-5 मिनिट बोलायचं. हां, 5 मिनिट. हां, बरं, मला माहीत नाही. ठीक आहे. जेव्हा तुमचा वेळ संपला तेव्हा माईक बंद करा. बंद केला फक्त मला खून करा. 1-2 गोष्टी. राजमाता राष्ट्रमाता मा जिजाऊ, स्वराज्य संकल्पक शहाजीराजे, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गौतम बुद्ध, महात्मा कबीर, महात्मा बसवेश्वर, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, ज्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण सगळेजण आज एकत्र आहोत
असे भगवान बिरसा मुंडा यांच्या विचाराला स्मृतीला विनम्र अभिवादन करून आपण आज मराठा सेवा संघ जिल्हा शाखा परभणी आयोजित प्रबोधन पर्व 2020ची सुरुवात करत आहोत. या निमित्तानं आज पहिल्या जयंतीचा आणि विचार पुष्प अर्पणाचा आणि अभिवादनाचा हा पहिला कार्यक्रम आपण करत आहोत. या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून लाभलेले आमचे मित्र आणि आदिवासी विकास परिषदेचं अत्यंत उमद, ओजस्वी आणि सकारात्मक विचार करणारं नेतृत्व परभणी जिल्हा परिषदेचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आदरणीय डॉक्टर सतीशजी पाचपुते सर, आजचे मार्गदर्शक आणि वक्ते यांच्या जननायक बिरसा मुंडा यांच्या चरित्राचे अभ्यासक तसेच लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक आमचे मित्र डॉक्टर धनजकर सर, विचारपीठावरती विराजमान असलेले आदिवासी विकास परिषदेचे जिल्हा अध्यक्ष भडंगे सर, आमचे मार्गदर्शक विद्यार्थी दशेपासून वक्तृत्वाचे मार्गदर्शक आदरणीय रेखडगेवार सर, आदरणीय सीतारामजी ठाकरे सर, वागतकर सर, आमचे सहकारी आणि आमचे छोटे बंधू दत्तात्रय नांदे सर, आपण सर्वच जण. खरं तर आज या कार्यक्रमाच्या पाठीमागची भूमिका अशी होती की बऱ्याच वेळा लोक म्हणतात की जयंत्या साजऱ्या करून काय होते. मला असं वाटतं की ढोल ताशे सजावट यानं काही होत नाही, पण विचार बदलायचे असतील तर बोललं लागतं आणि बोलल्याशिवाय माणसं बदलत नाहीत. आणि माणसं विचारातून उभी राहिली तर खरी चळवळीचे कार्यकर्ते तयार होतात. अन्यथा नाचणाऱ्या नाच्यांमुळं जयंत्या मोठ्या होत नाहीत. ही सगळ्यात मोठी शोकांतिका सगळ्याच समाजाची असल्यामुळे आपण हे जाणीवपूर्वक आज इथे कोविडची पार्श्वभूमी असल्यामुळे माणसं जास्त बोलवता आले नाहीत. महिलांचं पण बऱ्यापैकी म्हणजे चांगलं संघटन आहे, ते येणाऱ्या काळात अधिक समृद्ध होईल. अशा अनेक प्रश्नांना उत्तरं देत मला काही गोष्टी महत्त्वाच्या सांगायच्या. धनजकर सरांनी अतिशय सुंदर पद्धतीनं ते मांडलं. पाचपुते साहेबांनी त्यांच्या उद्घाटकीय भाषणामध्ये अतिशय सुंदरपणे मांडलं. आज कदाचित हे फेसबुक लाईव्ह असल्यामुळे आपल्याला थोडंसं कॉम्पॅक्ट करावं लागलेलं असेल. आमच्या डोक्यात 2 विषय आहेत आणि जाहीर मी आजही तुम्हाला सांगून टाकतो. एक तर तुम्हाला आमच्या केडरसाठी यायचं. आम्ही आता सार्वजनिक कार्यक्रम बंद केलेत. आम्हाला फक्त केडर 100-200 लोकांचा आम्ही केडर घेतोय आणि केडरमधून कार्यकर्ते तयार करतोय. विठ्ठल भुसारे 4 वर्षानं 5 वर्षानं थकणार आहे, दमणार आहे, पण विठ्ठल भुसारे दमला म्हणजे चळवळ दमली न पाहिजे, थांबली न पाहिजे, अशा भूमिकेतून आम्हाला काम करायचे. मी आदरणीय धनजकर सरांना आज सन्मानपूर्वक इथं बोलावलं, ते आले, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतोच. पण येणाऱ्या काळात आमच्या गाडगेबाबा प्रबोधन कक्षाचं एखादी जिम्मेदारी स्वीकारावी, जेणेकरून मराठा सेवा संघाला आपल्या वक्तृत्वाचा आणि अभ्यासाचा उपयोग होईल, अशी पण या निमित्तानं जाहीर विनंती करतो. केवळ तुम्हीच म्हणून नाही, आम्ही काय केलं, 2 गोष्टी मला सांगायच्यात. आज बिरसा मुंडा यांची जयंती, खरं तर मी कळमनुरीला आलो आणि मला हा बऱ्यापैकी परिचय सगळ्याच परिस्थितीचा झाला. तेव्हापासून माझ्या डोक्यात होतं आणि मी डॉक्टरांना एकदा बोललो होतो की जबलपूरला एका चौकामध्ये बिरसा मुंडाचा इतका सुंदर आकर्षक पुतळा आहे. तुम्हाला बोललो होतो, कदाचित तुमच्या लक्षात आहे का नाही माहीत नाही. डॉक्टर साहेब, आपण आमदार साहेब वगैरे होतो तेव्हा. तर त्या पुतळ्यासारखी एखादी छानपैकी पुतळ्याची प्रतिकृती म्हणा आपल्याला इथे करता येईल काय. फार सुंदर पद्धतीचा पुतळा होता तो. मी पाहिलेला पहिला बिरसा मुंडांचा माझ्या आयुष्यातला पहिला पुतळा होता. आणि मग तेव्हापासून असं डोक्यात होतं की बिरसांचं चरित्र आपल्या कार्यक्रमांमधून अनेक वेळेला ऐकलं आपण. बनबरे सरांना, कोकाटे सरांना पण तिथे आणून ऐकलं त्यांच्याकडून पण आज धनजकर सरांनी जे अभ्यासपूर्ण पद्धतीनं मांडणी केली. डॉक्टर जनार्दन वाघमारे जसं सांगतात की महापुरुषांचा पराभव 2 पद्धतीनं, त्यांच्या विचाराचं अंधानुकरण करून त्यांच्या आंधळ्या अनुयायांकडून होतं. मला वाटतं तोच प्रयोग बिरसांवर पण झाला, देशातल्या सगळ्याच महापुरुषांवर झाला. आणि आम्ही केवळ आज बिरसा मुंडापुरतं नाही, तुम्हा सर्वांना बोलवण्याचा उद्देश मनमोकळेपणाने एवढा होता की मराठा सेवा संघाबद्दल एक कुठंतरी चुकीची भावना लोकांच्या मनात सातत्यानं आहे. आणि ही गोष्ट त्याची दुसरी बाजू पण आहे. मराठ्यातली कळते मराठी किती असा जर प्रश्न विचारला तर ती बोटावर मोजणे इतके आहेत. बहुसंख्य समाजाच्या लोकसंख्येच्या प्रमाणाचा जर विचार केला तर अभ्यास करून जगणं आणि विचारानं समृद्ध असणं या गोष्टीची गरज वाटणारे लोक 5% आत आहेत. 95% पसाराच आहे, खांदेवाया घालवणारा. नको त्याचे झेंडे, नको त्याचे दांडे खांद्यावर घेऊन आयुष्य संपवून घेणारे, उद्ध्वस्त होणारे लोक. म्हणून प्रबोधनाची सर्वात जास्त गरज आहे. मी तर सातत्यानं असं सांगत असतो की मराठा समाजाला खूप मोठ्या प्रबोधनाची गरज आहे. धार्मिक अंधश्रद्धेच्या पातळीत आम्ही आता बऱ्यापैकी जे काम करणारे आहेत ते 100% बऱ्यापैकी बरे आहोत. म्हणजे तेही 100% जरी नसलो तरी 95-98% आहोत. आमच्यातही 2-3% उरलेलं प्रकरण हळूहळू निपटलं जाईल. पण ज्यांच्याकडे 98% आणखी पसारा आहे त्या लोकांची आम्हाला सगळ्यात जास्त चिंता आणि त्यांच्यासाठी हे सगळं आहे.
पण दुर्दैवाची गोष्ट मराठ्यांमध्ये भाषण करणारा माणूस झाला की उगाच लोकांना वाटतं की काय जिल्हा परिषद लढवते काय विधानसभा लढवते, याच्या पलीकडे मराठी विचार करत नाहीत. हा विकृत भाग असल्यामुळे आम्हाला एक रूममध्ये कार्यक्रम घ्यायची वेळ आलेली आहे. एक गोष्ट आपण सगळ्यांनी समजून घ्या, एक गोष्ट अतिशय गांभीर्यानं समजून घ्या की आपण म्हणालो की त्या काळात बिरसाचा घात करणारी व्यवस्था होती, त्या काळात शिवाजी महाराजांवर विष करणारी व्यवस्था होती, विष प्रयोग करणारी व्यवस्था होती. बाबासाहेबांसारखा महापुरुष सुद्धा अशाच पद्धतीनं संपवला. तुमच्या माहितीस तो बदल काहीही झालेला नाही सर. धोत्रातले माणसं पॅन्टमध्ये आले, कदाचित मातीच्या घरातले माणसं स्लॅबमध्ये आले, पण त्यांच्या मानसिक मनुवादी गुलामगिरीच्या मानसिकता आजही खच्चून भरलेली आहेत. कोविड-19मध्ये एखादा जिल्हा परिषद म्हणजे एखादा तहसीलदार इथल्या 18 पगड जातीला एकत्र करतो, बौद्ध समाजाची मदत मुसलमानांना देतो, मुसलमानांची मदत मराठ्यांना देतो, मातंगांची मदत आणखी कुणातरी जातीला देतो. हे सगळं केल्यावर सुद्धा त्याची बदली अतिशय वाईट पद्धतीने केली जावी याच्यापेक्षा कुठली क्रूर असतात लक्षात घ्या. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीच्या पार्श्वभूमीवर आपल्याला खूप सजग जागं होणं गरजेची गोष्ट आहे. फक्त आम्ही एवढाच विचार केला की आमच्या कंपाऊंड वॉलच्या आत आमचं महिन्याचं राशन पद्धतशीर चालू आहे या गोष्टीवर आनंद मानून आम्ही आमचे तुकडे म्हणजे हाडकं फेकलेल्या कुत्र्यांनी चघळत बसावेत तेवढ्या गोष्टीवर समाधान मानणारे समस्त मराठी जागे व्हावेत. यासाठी या प्रबोधन पर्वाची गरज आहे. ती आमच्या कोणाच्या हौशेचा भाग नाही, आपल्या सगळ्या ज्यांना कळत नाही त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा हा मार्ग आहे. आणि म्हणून या माध्यमातून आपल्यासारखे अभ्यासू विचारवंत लोकांच्या समोर न्यावेत. आणि मला एक गोष्ट महत्त्वाची वाटते, 25-30 वर्षात जे काही आम्ही भाषणं करत फिरलो, आयुष्यातल्या कमाईतला किती भाग घेतला याचं गणितही केलं नाही, पण मला एक गोष्ट नम्रपणे सांगायला आनंद वाटेल की जेवढं आयुष्यात कमवलं त्याच्यापेक्षा जास्त समाजाला लावलंय. आणि म्हणून कदाचित आज माणसांची फौज आपल्यासोबत येते. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्यासमोर आहे. सतीशराव, आपलं का वय आहे का एवढं मोठं नेतृत्व करण्याची? आम्ही खरं तर उद्घाटक म्हणून माजी आमदारांना बोलवणार होतो, मग बोललं तसं, पण जाऊ द्या म्हटलं. माजी आमदार नाही, कदाचित येऊ शकले त्यांच्या तब्येतीच्या अडचणीमुळे, ते आले असते मुद्दाम 100% काही विषय नव्हता. पण भावी आमदार आपल्याला मिळाले ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्यासाठी आहे. त्यासाठी सतीशरावचं मी मनापासून आभार मानतो, कारण ते कालच मुंबईहून आलेत, आज सकाळी पोहोचले, काल सकाळी पोहोचलेत आणि आज सकाळी पोहोचलेत आणि पुन्हा इथं आलेत. तर ही सगळी ओढाताण करून ते इथं आले, त्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. आम्ही सगळी नवी टीम तयार केली सर. या टीममधून एक चांगलं काम उभं करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही असा विचार करतो की महाराष्ट्रामध्ये भारतातल्या 27 राज्यात काम करणारा मराठा सेवा संघ आणि जगातल्या 37 राष्ट्रांमध्ये सेवा संघाची चांगली पाळंमुळं आता रुजलेली आहेत. येणाऱ्या काळात शिवाजी महाराजांसारख्या महापुरुषाची जयंती जर अमेरिकन सरकार स्वतःच्या खर्चातून स्वतःच्या म्हणजे कोशातून करत असेल तर मला वाटतं खूप मोठं काम हे चालू झालेलं आहे प्रबोधनाचं. आणि शिवाजी महाराजांमधले सुद्धा दैवी साक्षात्कार पुसून टाकण्याचं काम पण आम्हाला करावं ज्या पद्धतीनं, तसा बिरसा मुंडा सुद्धा प्रत्येक जातीतल्या माणसाला कळायला पाहिजे, प्रत्येक महापुरुष कळायला पाहिजे. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही आम्हाला बिरसा मुंडाचा फोटो आणून दिला तर आम्ही जयंती साजरी करू असं म्हणणारी जसे आहेत ना, शाहू महाराजांचा फोटो आम्ही 10-15 वर्षापूर्वी विचारला तर ती मराठीच्या घरात सापडत नव्हता, बौद्धाच्या घरात सापडत होता. ही शोकांतिका आहे. आणि इथपर्यंत की असे गधे मराठी आम्ही पाहिले जवळून की शाहू महाराज आपले आहेत का? इथून सुरुवात सांगायला का तुम्हाला. आता इतक्या विकृत मनोवृत्तीतल्या माणसांना किंवा अज्ञान आहे, म्हणजे शेवटी तीच पुन्हा बुद्धाची करुणा आपल्याला घ्यावी लागते, येशूचा आपल्याला कुठंतरी क्षमाशील वृत्ती घ्यावी लागते नजरेत, आणि पुन्हा म्हणावं लागते की हे भगवंता यांना माफ कर, यांना काय करतायत हे कळत नाही. आणि म्हणून ते कोणी संसदेत असू दे, सभागृहात असू दे, का विधान परिषदेत असू दे, अक्कल थोडीच असते, काही विषय आहे का त्याच्याशी रिलेटेड. आणि म्हणून या पार्श्वभूमीवर या लोकांच्या अनुकरणापासून तुमच्यासारख्यांचे अनुयायी तयार करायचेत, आम्हाला सुभाष डगे वर्गातले तयार करायचेत. यासाठी आमचा हा सगळा अट्टहास आहे. आणि म्हणून आज तुम्हाला सगळ्यांना सादर निमंत्रित केलं. संख्येनं आपण कमी आहे एवढ्यामुळेच की कोविडच्या पार्श्वभूमीमुळे आपल्याला मोठे कार्यक्रम घ्यायचं आम्ही टाळले. प्राध्यापक गंगाधर गीते सरांचं पहिलं केडर लावलं. आम्ही आता बाबाला पण तयार करणार आहेत केडरसाठी, आणि तुम्ही पण यावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. कारण तुम्ही एकटेच म्हणून नाही, मी सगळ्या जाती धर्मातल्या माणसांचं संघटन करण्याचा प्रयत्न करतोय. संघटनाच्या बाबतीत 1-2 गोष्टी आपल्यासमोर यासाठी बोलतो की सतीशरावचा या बाबतीतला फार चांगला मोठा अनुभव आहे. मराठे संघ केव्हाच येत नाहीत. आज मराठा कुठे आहेत, मुरठा कुठेही आहे, हे एक वाक्य मराठीसाठी सगळ्यात समर्पक आहे. कोण्या दावणीला बांधले जातील गॅरंटी नाही. तुम्ही म्हणालात की सप्त्याच्या बाबतीत हे खरं आहे की आम्ही आता असा विचार करतो की गावातले सप्ते मंदिरातल्या सभागृहात घेऊन टेंटचा लाऊडस्पीकरचा खर्च वाचून गावात एखादा पाणलोट बंधारा उभा करता येईल का, गावाच्या नदीचं खोलीकरण करता येईल का, याच्यासाठी आम्ही कामं सुरू केलेली आहेत आणि ती चांगल्या पद्धतीने करत आहेत. नितीन लोहट सर आज इथं आले नाहीत, ते आपले छत्रपती राजर्षी शाहू शिक्षण परिषदेचे जिल्हाध्यक्ष आहेत. हा गाडेकर
आमच्या प्रबोधन कक्षाचा जिल्हा सचिव आहे. मी हे का सांगतोय की ही सगळी माणसं इतकी पक्की विचारानं असलेली आहेत, तीच माणसं आमच्यासोबत आहेत. आम्ही कोणालाही पदाच्या प्रलोभनानं जवळ उभं राहू दिलेलं नाही. आणि म्हणून एक गोष्ट आपल्याला सांगायची की त्यांच्याकडे पाणी लोटावर अतिशय सुंदर क्षेत्र काम झालेत. पंचायतला विस्तार अधिकारी आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक गावामध्ये फार चांगले कामं सुरू आहेत. तर या सप्त्यांपासून मुक्ती करण्याचा आमचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. आम्ही उलट विचार करतोय वसतिगृह बाळासाहेब यादवांचं आमचं कल्पना याच वर्षी गरीब घरच्या 25 मुली आपण पहिल्यांदा वसतिगृहाच्या रूपाने इथं आणू आणि त्यांच्यासाठी उभं करू. आम्ही आजही विचार करतो की एका गावामध्ये 12, 2, 24 बार्शी, 10-5 नेम असे जवळपास 1.5-2 महिने जेवणाचे कार्यक्रम असतात. हे जरी बंद झाले तर त्या गावातले नाही तर त्या तालुक्यातले लेकरं जगू शकतात एवढं व्यवस्था एका गावामध्ये आहे. उरलेल्या गावातल्या पैशाचं काय करायचं ह्या गोष्टीवर आम्हाला काम करायचे. आणि 100% मराठा सेवा संघानं पहिल्यानं आलेला आमचा पहिला प्रोग्राम हा आहे. प्रत्येक तालुक्याला 100 मुलांचं 100 मुलींचं वसतिगृह मराठा समाज मोफत चालवत अशा पद्धतीनं प्रस्तावित केलेले आहेत. आणि जिल्ह्याला सुद्धा आम्ही त्या पद्धतीचं वसतिगृहासाठी जागेपासून आम्ही प्रयत्न करतोय. त्या पद्धतीनं सगळं होईल अशी आमची खात्री आहे. दुसरी एक बाब आम्ही विचार करतोय, संघटनाच्या बाबतीत फार चांगल्या पद्धतीने विचार केला. आम्ही सगळेजण 30 वर्षापासून सांगतो मराठा सेवा संघ आणि त्याची 33 कक्ष. 33 कक्षापैकी 10 कक्ष आम्हाला माहीत आहेत, उरलेले 20 कक्ष 13 कक्ष 23 कक्ष कोणते आहेत हे माहीत नाहीत अशी पोझिशन आहे. आम्ही ठरवलं परभणी जिल्हा शाखेनं महाराष्ट्रातला नवी भारतातला पहिला सेवा संघाचा जिल्हा शाखा असेल की जिथं 33च्या 33 कक्ष ॲक्टिवेट असतील आणि ते अतिशय ताकदीनं असतील. त्याच्यापैकी एका महिन्यामध्ये 4 ऑक्टोबरला आमची कार्यकारिणी निवड झाली. तेव्हापासून आम्ही जवळपास आत्तापर्यंत 23 कक्षाच्या जिल्हा अध्यक्ष, जिल्हा कार्याध्यक्ष आणि सचिवाच्या निवडी केलेल्या आहेत. उरलेली 10 ते 11 दिवाळी किंवा फार झालं नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत करू. आणि 33च्या 33 कक्षा आमचे जेव्हा ॲक्टिवेट असतील तेव्हा 33 कक्षाच्या प्रत्येक कक्षात 33 माणसं जर धरले तर एका कक्षाची ताकद आमची एका तालुक्याची 1089 असेल. आणि 1089 एका ठिकाणी असतील तर 9 तालुके आणि 10वं महानगर अशी आमची 12,000 लोकांची कार्यकारिणी असेल जिल्ह्याची. आणि तिथून आम्ही सगळं पॉप्युलेशन प्रॉपर आणि याच्यातले माणसं फक्त कसलेलेच घेणार. एखाद्या वेळेस माणूस जर ढिल्ला भेटला तर असा बाजूला काढून ठेवणार, त्याला कार्यकर्ता म्हणून तयार करू आणि पुन्हा त्याला आमच्यासोबत घेऊ. या पद्धतीने आम्ही सगळे काम सुरू केलेलं आहे. आणि 33 कक्षापैकी प्रत्येक तालुक्याला 3 जिल्हाध्यक्ष असतील. 3 जिल्हाध्यक्ष. त्याच्यात तुमच्या तालुक्यानं पहिला बहुमान मिळवला. छत्रपती शिवराय मुस्लिम ब्रिगेडची स्थापना केली. रात्री काल आम्ही एका मुस्लिम मोहल्ल्यात होतो. खूप चांगली माणसं आम्हाला सोबत भेटत आहेत आणि अतिशय छान संजीव कोळपे नावाचे प्राध्यापक यांच्यासोबत खूप चांगला माणूस आहे. त्या माणसांची निवड अशीच याच पद्धतीने केली आणि स्वेच्छेनं लोक आहेत, सन्मानानं लोक आहेत, कोणाला बळजबरी नाही. पूर्वी काय होतं सतीशराव, एका मराठीच्या घरी गेलो 5 वेळा गेलो तर 6व्या वेळेला तो आला तर याचा नाही तर कट आणायचा आणि पुन्हा जवळच उभा राहायचा नाही. पण आज मराठा सेवा संघ अनेकांना गरजेचा विषय वाटला. आम्ही सगळ्यांना सांगितलं तुम्ही भाजपमध्ये राहा, काँग्रेसमध्ये राहा, रिपाईत राहा, कोणत्या आणखी आघाडीत राहा, काही आम्हाला घेणं देणं नाही, शिवसेनेत राहा, राष्ट्रवादीत राहा, चुलीत जा तिकडं, पण सेवा संघात या काही अडचण नाही आम्हाला तुमची. कारण आम्हाला तुमचं वावडं नाही. आमच्यातलं संभाजी ब्रिगेड एक कक्ष जर सोडला तर बाकी सगळे आम्ही नॉन पॉलिटिकल आहेत. आमच्याकडे आणखी आम्हाला लोक प्रश्न विचारतात तुमच्यासारख्या नोकरीवाल्याने या नादाला काल लागायचं काय सांगावं आता. त्या म्हणजे किती म्हणजे बंद झालं का कसं, नसलं तर बंदच करून टाक.